पाऊस ऑक्टोबरच्या दरम्यान संपत असेल तर मध्यम कालावधी असलेल्या जाती निवडाव्यात. नंतर शिफारस केलेल्या भात जातींचा वापर करावा. आता काय होतं की काही जाती ह्या पश्चिम महाराष्ट्रासाठी शिफारस केलेल्या असतात, काही जाती कोकणासाठी शिफारशी केलेल्या असतात, काही जाती ज्या आहेत त्या विदर्भ मराठवाड्यासाठी शिफारसी केलेल्या असतात, की ज्या 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 त्या ठिकाणी शिफारस केलेल्या असतात तिथे फार अतिशय चांगल्या प्रमाणात उत्पन्न देतात. परंतु काही वेळेस असं आपल्या मित्रांकडून शेतकऱ्यांकडून आपले मित्र शेतकरी किंवा जे कोकणात असतात त्यांच्याकडून आपण बियाणं आणतो आणि अशा वेळी ते बियाणं आपले जास्त प्रमाणात उत्पन्न देत नाही की जे कोकणात जास्त त्या प्रमाणात देतं. तर त्यामुळे ज्या जाती आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी शिफारस केलेल्या आहेत त्या जातींचीच लागवड करावी. आता ज्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या जाती आहेत तर त्यात आपण जर विचार केला तर हळवा गटातील, हळवा म्हणजे ज्या लवकर तयार होणाऱ्या जाती आहेत, तर ती फुले राधा जात आहे. नंतर दुसरी जी जात आहे, दुसरा जो गट आहे तो निमगारवा गट आहे. निमगारवा गट हा 125 ते 130 दिवसात तयार होणाऱ्या जाती आहेत. तर त्यात फुले समृद्धी, फुले मावळ ह्या जाती आहेत. नंतर सुवासिक गट जो आहे तो जास्त प्रमाणात भात जातींचा वापर केला जातो. त्यात भोगावती, बासमती 370, इंद्रायणी आणि जर कुणाला संकरित वाण पैदास करायचे असतील तर पश्चिम महाराष्ट्रासाठी सह्याद्री 1 आणि सह्याद्री 2 हे वाण कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले आहेत. तर ह्या जातींचे आपण थोडक्यात फोटोग्राफिक प्रेझेंटेशन बघूया. फुले राधा, आता ही फुले राधा ही जात जी आहे ती कृषी संशोधन केंद्र राधानगरी यांनी विकसित केलेली आहे. तर ही जात जी आहे 115 ते 120 दिवस या कालावधीत तयार होते आणि याचे उत्पन्न देखील 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात मिळते. आता तुम्ही म्हणताल ह्या जातीचं वाण कुठं उपलब्ध होते, तर ह्या जातीचे वाण हे कोल्हापूर किंवा कोल्हापूरचे जे जवळचा एरिया आहे तिथं उपलब्ध होते. नंतर दुसरी जी जात आहे, आता हे फुले राधा मधले जे पिक्चर्स आहेत, फोटो आहेत, तर फुले राधा ही अतिशय बारीक दाणे असलेली जात आहे. नंतर दुसरी जी आहे भोगावती, तर ह्या भोगावतीचे पण भोगावती हा तांदूळ देखील सुवासिक आहे. ह्याच्या जवळपास दाणे जे असतात ते बासमती सारखे असतात आणि बासमती कंपोजिट मधूनच या भाताची निवड केलेली आहे. आणि ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जात ही कडा रोगास, म्हणजे जो आपण बॅक्टेरियल ब्लाइट म्हणतो त्या बॅक्टेरियल ब्लाइट रोगास तसेच कार्पा ब्लास्ट रोगास मध्यम प्रतिकारक आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात आवाज येत नाही डॉक्टर तुमचा. जरी रोग 45 आवाज ब्रेक होतो. आवाज येतोय आता? हा आता येतोय. येतोय ना? येतोय ना? हा. हा, तर हे भातवान जे आहेत ना, आता हे भातवान बासमती सारखंच दिसतो पूर्णपणे, पण आणि खायला पण असं म्हणजे एकदम सुवासिक आणि चविष्ट आहे. नंतर जी आहे पुढची जात ती इंद्रायणी. आता इंद्रायणी ही जात सर्वांना परिचित आहे. ही जात कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ येथे विकसित करण्यात आली 1987 सालापासून, की ज्यावेळी आंबेमोहोर 157 सर्वात जास्त फेमस जात होती. त्या काळात ही जात आंबेमोहोर आणि आयारेट यांच्या संकरातून निर्माण केलेली आहे. हिचा कालावधी हा 125 ते 130-140 दिवसापर्यंत असतो आणि ही देखील करपा रोगास प्रतिकारक आहे. 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी याचे उत्पन्न आहे आणि लांबट निमुळता दाना असतो हिचा. नंतर फुले मावळ, तर सध्या फुले मावळ कमी प्रमाणात वापरतात त्यामुळे हिचं काही एवढं सांगत नाही. दुसरी जी जात आहे फुले समृद्धी. आता फुले समृद्धी ही इंद्रायणीचं पुढचं व्हर्जन म्हणतात. म्हणजे इंद्रायणी आणि सोनसाळी या जातीच्या संकरातून निर्माण केलेली ही जात 2007 साली प्रसारित करण्यात आली. ही देखील जात कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ येथून प्रसारित करण्यात आली. याचं उत्पादन जे आहे ते 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी इतकं आहे. म्हणजे इंद्रायणीपेक्षा जास्त उत्पादन ही जात देते. नंतर ह्याच्यानंतर जे आहे की भात बियाण्याची निवड. आता निवड कशी करावी, म्हणजे भात बियाणं कसं असावं, तर भात बियाणं कसं असावं तर ते योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार असावं. दुसरा जो मुद्दा आहे, अधिक उत्पादनासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणं वापरणं आवश्यक आहे. जर आपण प्रमाणित बियाणं वापरलं आणि त्यात जर काही म्हणजे अडचणी निर्माण झाल्या तर आपल्याला जे पुन्हा त्याची भरपाई मिळवायची असेल तर ते प्रमाणित जातीच्या बियाण्याची भरपाई मिळू शकते. तिसरा मुद्दा जो आहे की स्वतः जवळील जर आपण बियाणं वापरत असेल, म्हणजे शेतकरी कसं करतो की स्वतः जवळील बियाणं वापरत असतो, तर स्वतः जवळील बियाणं वापरत असेल तर दर 3 वर्षांनी ते बियाणं बदलणं आवश्यक आहे.
म्हणजे आपण समजा एकदा जर बियाणं विकत घेतलं संशोधन केंद्रावरनं कुठून शासकीय संस्थेतनं, तर ते 3 वर्षापर्यंत आपण आपलं वापरू शकतो. परंतु 3 वर्षांनी ते बदलावं. तसेच आपलं जर आपल्याला बियाणं वापरायचं असेल, तर फक्त ते रोगग्रस्त शेतातील नसावे, की मागच्या वर्षी त्याच्यात जास्त प्रमाणात तपकिरी ठिपके आलेत, काडा-करपा आलाय किंवा करपा आलाय. तर अशा शेतातील बियाणं पुढील हंगामासाठी वापरू नये. पुढचा मुद्दा आहे, की प्रमाणित बियाणं जर उपलब्ध नसेल, म्हणजे समजा प्रमाणित बियाणं नाही उपलब्ध झालं. आपण एखाद्या शेतकऱ्याकडून घेतलं किंवा एखाद्या मित्राकडून घेतलं, तर ते बियाणं पेरणीपूर्वी त्याची प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं असतं. कारण प्रक्रिया केली, की अधिक उत्पादनासाठी जे निरोगी आणि वजनदार भात बियाणं लागतं. जे पोचट बियाणं वापरलं तर ते उगवण क्षमतेत कमी असतं आणि उत्पादन फार कमी मिळतं. तर आता आपण पाहूया बीज प्रक्रिया. तर बीज प्रक्रियेचा मुख्य उद्देश असतो, की उगवण क्षमता वाढवणे. दुसरा रोग आणि किडी ज्या सुरुवातीच्या अवस्थेत पिकाला इन्फेक्ट करतात किंवा त्याचा प्रादुर्भाव होतो, तो होऊ देऊ नये आणि ह्याच्यासाठी बीज प्रक्रिया केली जाते. तर भातात बीज प्रक्रिया ह्या मिठाच्या द्रावणाची एक बीज प्रक्रिया केली जाते. जैविक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया केली जाते. नंतर जी रासायनिक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया केली जाते आणि फिजिकल म्हणजेच आपण ज्या ठिकाणी ज्या भागात उदबत्ता रोग हा मोठ्या प्रमाणात आढळतो, अशा भागात फिजिकल बीज प्रक्रिया केली जाते. म्हणजे 50 डिग्री सेल्सिअस तापमान असलेले पाण्यात भाताचं बियाणं 10 मिनिटं बुडवून चांगलं सुकवून बीज प्रक्रिया करतात. तर आपण आता मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया बघूया. तर मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया कशासाठी करतात, की जे बियाणं हलकं, पोचट असतं किंवा रोगग्रस्त असतं, ते बाजूला काढण्यासाठी आणि स्वतःचं बियाणं जर वापरत असेल, तर त्याच्यासाठी ही बीज प्रक्रिया केली जाते. तर याच्यासाठी बादलीमध्ये 10 लिटर पाणी घ्यायचं. त्या 10 लिटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम मीठ टाकून काठीने ते विरघळायचं आणि प्लास्टिकचीच बादली वापरायची, लोखंडाची वगैरे बादली वापरू नये. तर ते द्रावणात ते जे मिठाचं द्रावण तयार होईल, त्या द्रावणात भात बियाणं टाकायचं आणि ते पण काठीनेच हलवून घ्यायचं आणि थोड्या वेळाने ते बियाणं ते द्रावण हे स्थिर होऊन द्यायचं. स्थिर झाल्यानंतर जे पोकळ हलकं रोगट बियाणं आहे ते वर तरंगतं. ते तरंगणारं बियाणं काढून ते नष्ट करून टाकायचं आणि तळाशी राहिलेलं बियाणं जे आहे, की वजनदार निरोगी बियाणं ते द्रावणाबाहेर काढून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत 24 तास ताडपत्रीवर वाळवायचं. आता ही झाली मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया. त्याच्यानंतर जी आहे ती रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया. कधीही जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया रासायनिक बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियेच्या आधी करू नये. कारण काय होतं, की जैविक घटक जो असतो, तो जर त्याच्यावर रासायनिक बुरशीनाशक जर लावलं, तर ते जैविक घटक क्रियाशील न राहता अक्रियाशील होतो आणि तो तिथं मरून जातो. त्यामुळं रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया पहिली केली जाते. तर 2 ते 2.5 ग्रॅम कार्बेंडाझिम किंवा थायरम हे प्रति किलो बियाण्यात चोळून त्याच्यानंतर 250 ग्रॅम अझोटोबॅक्टर आणि 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति 10 किलो बियाण्यास प्रमाणात चोळावे आणि त्याच्यानंतर त्याची पेरणी करावी. तर ही झाली बीज प्रक्रियेबाबतची माहिती. त्याच्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन. आता रोपवाटिका व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा विषय आहे. रोपवाटिकेत आपण जी रोपं तयार करतो, हे ज्यांना शक्य असेल अशांनी साधारणपणे गादी वाफेवर रोपे तयार करावी, म्हणजे रोपांची मुळांची वाढ चांगली होते आणि रोपांच्या मुळांची वाढ चांगली झाल्यामुळे रोपे पण चांगली होतात. तर त्यासाठी रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी जमीन नांगरून, ढेकळे फोडून भुसभुशीत करावी आणि 100 ते 120 सेंटीमीटर म्हणजे 1 ते 1.25 मीटर रुंदीचे आणि 8 ते 10 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे शेतीचा जो आपला आकार आहे आणि सुरुवातीस पाऊस कमी पडतो. म्हणजे जे काही ठिकाणी आता वडगाव मावळ किंवा जो भाग आहे, की जे सह्याद्रीपासून असा पुण्याकडे किंवा सह्याद्रीपासून पूर्व बाजूला आहे, तर तिथं सुरुवातीला पाऊस कमी पडतो. तर अशा भागात गादी वाफ्याची उंची 3 ते 5 सेंटीमीटर ठेवली तरी चालते. आणि दुसरं असं की अशा भागात आहे ना जमिनी काळ्या असतात. त्यामुळे गादी वाफ्याची उंची कमी ठेवली तरी त्या मुळांना धोका पोहोचत नाही, कारण ती माती फुगत असते. पुढचं जे आहे गादी वाफा करणं जर शक्य नसेल, आता तुम्हाला सांगतो, की जिथं इंटिरियर भाग आहे, की जिथं जास्त पाऊस पडतो, तिथं काही वेळेस गादी वाफे करणं शक्य होत नाही. तर अशा ठिकाणी शेतातील उंचावरील जमीन असते ना, उंच म्हणजे शेतातील एक बाजू उंचावरच असते. तर तेथील त्या जागेची निवड करावी आणि त्याच्या चारी बाजूनी चर खांदून चर खांदावा, म्हणजे छोटासा चर काढला तरी चालतो आणि त्या ठिकाणी रोपे करावीत. उद्देश म्हणजे
की पाण्याचा निचरा जो करायचा आहे तो निचरा होतो आणि कोवळी रोपांची जी मर होण्याचे प्रमाण असते ते कमी होते. तर गादी वाफे तयार करण्यापूर्वी 1 गुंठ्याचं जे क्षेत्र आहे त्याला 250 किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे आणि 1 किलो युरिया द्यावा. पेरणीपूर्वी गादी वाफेवर पळंजाची राख 1 किलो प्रति चौरस मीटर या प्रमाणात मिसळावी. तर पळंजापासून काय फायदे होतात ते मी पुढे सांगेलच. तर पावसाला सुरुवात होता 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर ओळीत आणि 1 ते 2 सेंटीमीटर खोल असे पेरणी करावी. तर ती पेरणी काही लोक पेरणी पावसाच्या सुरुवातीला करतात, काही पावसाच्या पूर्वी करतात. तर पावसाचा जो आपण असा अंदाज घेतो की आता 4 दिवसांनी पाऊस येईल, ढगाळ वातावरण होतंय, तर अशा वेळी धुळवाफेवर पण पेरणी केली जाते. नंतर पेरणीनंतर 15 दिवसांनी दर एका गुंठ्याला 2 किलो अमोनियम सल्फेट, जर अमोनियम सल्फेट आता उपलब्ध होत नाही जास्त प्रमाणात, त्याच्याऐवजी 1 किलो युरिया खत दिलं तरी चालतं. आणि 1 हेक्टर क्षेत्रासाठी 10 गुंठे क्षेत्रावर जी आपण रोपवाटिका करू तिचं बियाणं सफिशियंट होतं आणि 10 गुंठे क्षेत्रासाठी 1 हेक्टर क्षेत्रासाठी सुधारित जातीचं 40 किलो बियाणं हे पुरेसं ठरतं. की आपण जर 40 किलो बियाण्याचे दोन दोन बियाणं 2 रोपे एका चुडावर लावली तरी ती सफिशियंट ठरतात. तर हे झालं रोपवाटिका व्यवस्थापनाबाबत. तर आता हे जे पिक्चर आहे की प्रत्येक जातं. तर खरीप हंगामाची जी भाताची पेरणी आहे 15 मे ते 25 जूनच्या दरम्यान गादी वाफेवर केली जाते. ज्यांना पाणी देणं शक्य होत असतं म्हणजे पावना नदी आहे किंवा नदीच्या काठचे जे भाग आहेत, किती लोक भात आधी घेण्यासाठी पाणी देतात आणि पाणी देऊन रोपं तयार करतात. तर पेरणी करता मग ते 15 मे पासून पेरणी केली करता येते. पेरणी करता 1 ते 1.25 मीटर रुंद आणि 8 ते 10 सेंटीमीटर उंच व आवश्यकतेनुसार लांबीचे गादी वाफे तयार करावेत. 1 हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीसाठी 10 आर क्षेत्रावरील रोपवाटिका ही पुरेशी होती. जर आपण गादी वाफेवर जर पेरणी केली ना तर असं पाणी साठलं तरी रोपांची मुळं खराब होत नाहीत, रोपं कुजून जात नाहीत. नंतर जे आहे ते सुधारित तंत्र जे आहे भात लागवडीचं की 4 सूत्री पद्धतीने भात लागवड करणे. तर हे आता 4 सूत्री पद्धतीने भात लागवड आता पूर्वी एवढी प्रसिद्ध झाली नव्हती, पण आता सर्व जास्त प्रसिद्ध झाली. शेतकरी पण लोक त्याचा जास्त वापर करतात. तर ह्या 4 सूत्रातलं पहिलं सूत्र जे आहे ते की भात पिकाच्या अवशेषांचा वापर. दुसरं सूत्र आहे गिरीपुष्पाच्या पाल्याचा वापर. तिसरं सूत्र आहे भाताच्या सुधारित जातींच्या रोपांची नियंत्रित जोडवळ पद्धतीने लागवड. आणि चौथं सूत्र आहे की युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर. तर ह्यातलं पहिलं सूत्र मी जरा आता म्हणजे तपशीलवार सांगतो की भाताच्या पिकांच्या अवशेषाचा वापर. सुधारित जातींची भाताची रोपे तयार करण्यासाठी भाताच्या तुसाची किंवा पळंजाची राख. पळींज म्हणजे माहिती आहे सगळ्या शेतकऱ्यांना की भात न भरलेले पोचट दाणे की जे मागच्या वर्षी आपण खळ्यावर फेकून देतो किंवा तिथंच जाळून टाकतो. तर ते जे पळींज आहे ते गोळा करून त्याची राख करायची आणि ती राख आहे ना 1 किलो प्रति चौरस मीटर या प्रमाणात गादी वाफ्यावर टाकायची. आणि दुसरं त्यातलं सूत्रातला भाग आहे की रोपांच्या पुनर्लागवडीपूर्वी भाताचा पेंडा 2 टन प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत गाडणे. तर आता हे जे अवशेष वापरल्यामुळे जे काही फायदे होतात तर त्यातला फायदा आहे. पहिला फायदा असा आहे की तुसाच्या आणि पळंजाचा राख वापरल्यामुळे जे फायदे होतात त्यातला पहिला फायदा असा आहे की तयार होणारी रोपे निरोगी होतात, मुळे पूर्ण विकसित होतात. दुसरा फायदा असा आहे की रोपामध्ये पुनर्लागवडीवेळी पोहोचणारा धक्का सहन करण्याची क्षमता निर्माण होते. थोडक्यात रोपे स्टर्डी होतात, हार्डी होतात. तिसरा जो फायदा आहे की पिकास सिलिका अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. त्यामुळे रोपामध्ये खोडकीड, पानावरील करपा आणि इतर रोग आहेत त्याच्यात प्रतिकार क्षमता निर्माण होते. नंतर ज्या भात जमिनी आहेत आपल्या त्या आम्लधर्मीय जमिनी आहेत. कोकण किंवा ज्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भात जमिनी आहेत आम्लधर्मी आहेत, जिचा समूह हा 7 पेक्षा कमी आहे. तर ह्या जमिनीतील लोह, मॅंगनीज आणि ॲल्युमिनियम यांच्याचे विषारी परिणाम करणारे. नंतर पुढचा जो फायदा आहे की स्फुरद आणि पालाश अन्नद्रव्यांचा कार्यक्षमतेने वापर होतो. आता हे स्फुरद आणि पालाश जे आहेत अन्नद्रव्य ते जर कार्यक्षमतेने वापर नाही झालं तर ते काय होतात की ते जमिनीत वाहून न जाता ते जमिनीत म्हणजे जमिनीत पॅक होतात की ते मुळांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. तर ह्याचा देखील वापर कार्यक्षमपणे होतो. नंतर रोपांची वाढ ही उत्कृष्ट व जोमदार होते. पुढचा जो भाताचा पेंडा गाडल्यामुळे जे फायदे होतात त्यातला पहिला फायदा जो असा आहे की भात पिकास पालाश व सिलिका या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो.
जमिनीत आणि दुसरं जमिनीत सेंद्रिय पदार्थाची वाढ होते. आता सेंद्रिय पदार्थ जमिनीतले वाढले की जमिनीचं आरोग्य सुधारतं. जमिनीचं आरोग्य सुधारलं की जमिनीतील जे आपल्याला उपयोगी जीव घटक आहेत, उपयोगी जीवजंतू आहेत यांची संख्या वाढते. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होते. तर आपण आता हे फोटोग्राफी बघूया की भाताच्या तुसाची राख करणे किंवा पळींजाची राख कशी तयार केली जाते. तर जे पळींज आहे, तूस आहे तो आपल्याला मिलमध्ये मिळतो आणि पळींज जो आहे तो आपल्याला आपल्या शेतावर मिळतो. आता मिलमधून पळींज घ्यायचा म्हणलं तर तो 5 ते 10 रुपये किलोनी मिळतो आणि साधारणपणे 10 किलो तूस 10 किलो तूस जाळल्यानंतर 2 ते 2.5 किलो आपल्याला राख मिळते. परंतु पळींज जे आहे ते स्वस्तात मिळत असल्यामुळे त्याचाच वापर करावा जास्त करून. तर अशा प्रकारे तो पत्र्यावर टाकून चारी बाजूने पेटवून पूर्ण जळून दिल्यानंतर जी राख तयार होते, पांढरी पांढरी राख आहे, ही जी पांढरी पांढरी राख तयार होते त्याच्यात सिलिकाचे प्रमाण जास्त असते. नंतर हे जी राख आहे ही गादी वाफ्यावर प्रति चौरस मीटर 1 किलो या प्रमाणात टाकायची आणि नंतर मग ते रेषा मारून त्या रेषांमध्ये भात बियाणे पेरायचे. आणि हे कंपॅरेटिव्ह माझ्याकडे एक फोटो आहे की ज्या ठिकाणी आपण तुसाची किंवा ह्याची राख टाकली आणि ज्या ठिकाणी ज्या गादी वाफ्यावर टाकली नाही, तर ती रोपं जी आहेत ती रोपं मोठी म्हणजे एकदम रोपांची जी वाढ आहे ती निरोगी जोमदार होते आणि ज्या ठिकाणी राख टाकली नाही त्या ठिकाणी रोपं वाढतात परंतु त्याची जोमदारपणा कमी असतो. नंतर पुढे त्यातलाच भाग असा की रोपाच्या पुनर्लागवडीपूर्वी भात पेंड्याचा 2 टन भात पेंडा 2 टन प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत गाडणे. आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं येतं की पेंडा हा जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरला जातो. तर बरोबर आहे 2 टन एवढ्या प्रमाणात आपण टाकू शकत नाही. परंतु काय होतं की जे पेंडा जनावरं खातात त्यांच्या अंगाखाली पडतो. तिथून आपण तो उकिरड्यात टाकतो, तो लवकर कुजत नाही. असा पेंडा जरी गोळा करून ठेवून आपण आपल्या शेतासाठी वापरला तरी चालू शकतं. नंतर दुसरं सूत्र आहे गिरीपुष्पाच्या पाल्याचा वापर. तर तो गिरीपुष्पाचा पाला 3 टन प्रति हेक्टर या प्रमाणात चिखलनेच्या वेळी शेतात गाडावा. तर गिरीपुष्प हे हिरवळीचे खत आहे आणि ह्याच्यामुळे काही फायदे होतात. तर पहिलं म्हणजे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं पीक आहे. कारण ह्याला नाही का एकदा काडी लावली पावसाळ्याच्या सुरुवातीला, एक काडी बांधावर लावली, तर एवढाच खर्च आहे. बांधावर काडी लावण्यावर एवढाच खर्च करावा लागतो. याच्या व्यतिरिक्त खर्च करावा लागत नाही. दुसरं एकदा लावलेले झाड जे आहे दरवर्षी नवीन फांद्या आणि पानं देतात. तिसरा फायदा आहे की लावणीनंतर रोपांना पहिल्या 2 ते 3 आठवड्यात जमिनीत गिरीपुष्पाच्या नत्राचा पुरवठा होतो. नंतर पिकास सेंद्रिय नत्राचा 10 ते 12 किलो प्रति हेक्टरी पुरवठा होतो. आणि पाचवा फायदा जो आहे पाने गाळल्यानंतर उरलेल्या फांद्यांचा घरगुती स्वयंपाकासाठी इंधन म्हणून देखील वापर केला जातो. आणि 6वा फायदा आहे पानांच्या विशिष्ट वासामुळे पिकास उंदीर लागत नाही. ह्याच्यात मला एक अजून गोष्ट नमूद करायची की गिरीपुष्पाला जी फुलं येतात तर ती फुलं देखील काही लोक गोळा करून ठेवून फुलं देखील उंदराच्या बिळाच्या तिथे ठेवतात. त्यामुळे देखील उंदीर तिथं लागत नाही. तर गिरीपुष्पाच्या पालाचा वापर हा अशा प्रकारे केला जातो की फांद्या बारीक बारीक कट करून त्या चिखलनीच्या वेळेस तुडवल्या गाडल्या की ते 3 ते 4 दिवसातच तो पाला कुजून जातो. नंतर तिसरं सूत्र जे आहे भाताच्या सुधारित जातीच्या रोपांची जोड ओळ पद्धतीने नियंत्रित लागवड. तर चुडातील लावणीचे अंतर हे 15 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर इंटू 15 to 25 सेंटीमीटर असे एकाआड एक व दोन्ही दिशेने राखून भाताच्या सुधारित जातींची रोपांची जोड ओळ पद्धतीने नियंत्रित लागवड करणे. आता हे सांगण्यापेक्षा फोटोमध्ये दाखवतो की काय करतात की जे दोरी असते 15 सेंटीमीटर वर 15 बाय 15चा एक बॉक्स तयार केला जातो आणि 25 बाय 25चा एक बॉक्स होतो. तर 15 बाय 15च्या ज्या ठिकाणी 4 रोपं लावलेली असतात आणि 25 बाय 25 मधून म्हणजे आपल्याला इंटरकल्चरिंग आंतरमशागतीची कामं करता येतात. तर अशा पद्धतीने नियंत्रित जर लागवड केली तर हेक्टरी रोपांची संख्या मर्यादित राखली जाते. त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढते. फुटव्यांची संख्या वाढल्यामुळे उत्पादनात देखील वाढ होते. चौथं सूत्र आहे युरिया ब्रिकेटचा वापर. तर आता ह्या युरिया ब्रिकेट्स युरिया आणि डायअमोनियम फॉस्फेट म्हणजे डीएपी ह्या दोन्ही पासून बनवतात. तर हे शेतकरी जे आपले कृषी विभाग आहे त्यांच्या मार्फत विकले जातात. काही कृषी सेवा केंद्रामार्फत विकल्या जातात किंवा कृषी विभागामार्फत तयार करून देखील दिल्या जातात. तर ह्यात 60% युरिया असतो आणि 40% डीएपी असते. तर हे जे आहे ते 15 बाय 15चे जे चूड होतं
त्या 15x15च्या चुडाच्या मध्ये चारी जे चूड आहेत, आता हे फोटोमध्ये दाखवतो की हे जे 4 चूड आहेत ते ह्याच्यामध्ये ही युरिया ब्रिकेट्स खोचली जाते, जेणेकरून या चारही झाडांच्या रोपांच्या चारही रोपांच्या मुळांना योग्य प्रमाणात नत्राचा आणि फॉस्फरसचा पुरवठा होतो आणि वाढीच्या अवस्थेनुसार तो पुरवठा होतो. त्यामुळे नत्रयुक्त खतांचा नंतर युरिया ब्रिकेट्स वापरण्याची एक पद्धत आहे किंवा हे करण्याची पद्धत आहे की युरिया ब्रिकेट्स एका हातात एक हात कोरडा ठेवावा लागतो आणि दुसऱ्या हाताने खोचावे लागतात, कारण जर युरिया ब्रिकेट्स दोन्ही हाताने वल्या झाल्या तर ते लवकर विरघळून जातात. तर आता आपले काही अडचणी, शंका वगैरे प्रश्न असतील तर आता तुम्ही विचारू शकता. धन्यवाद सगळ्यांचे. आपल्याकडे बरेच शेतकरी आहेत. हो. तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण डायरेक्ट डॉक्टरांशी जे आपले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतात शेतीमधले ते आपण विचारू शकतो, कारण प्रश्न उत्तर जेवढी जास्त होतील तेवढं आपल्याला याच्यातले जे काही अडचणी आहेत शेतीमधल्या त्या दूर होतील. नाही तर मग डॉक्टरांनी नुसतंच जर लेक्चर घेतलं तर ते थोडंसं कॉलेजमध्ये शिकवल्यासारखं होईल, पण तुम्ही प्रॅक्टिकली जर त्यांना विचारले प्रश्न तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल. तर बरोबर आहे. कुटवड साहेब हा. आहे तिथे, योगेश शेठ. हा, नमस्कार सर. बोला ना. हॅलो. बोला ना. सर आवाज मी येतोय? गिरीपुष्प जो पाला आहे म्हणजे तो आपला निरगुडीचा पाला म्हणताय का तुम्ही? निरगुडी नाही. गिरीपुष्प जे आहे, ग्लेरिसिडिया म्हणतो आपण त्याला. म्हणजे ते आपलं डोंगरात वगैरे गुलाबी फुलं येतात ते? बरोबर. हा, म्हणजे आमच्या इकडे भोर मध्ये, नसरापूर मध्ये, उमऱ्यामध्ये शेती आमची. बरोबर. तर इथं जे स्पिरिच्युअल लाईफ सेंटर आहे बनेश्वर वगैरे या साईडला, त्या भागात जास्त झाड आहेत त्याची, डोंगर भागात. तर आम्ही गव्हासाठी वापरायचो, म्हणजे भातासाठी कधी आतापर्यंत वापरलं नव्हतं, पण गव्हासाठी ती फुलं वापरायला सांगितली होती मला. तर त्या फुलांचा इफेक्ट बोला ना. हा, फुलांचा इफेक्ट माहिती होता, म्हणजे पानांचा नव्हता माहिती, पण आम्ही फुलं आणून टाकली ना त्यावेळेस गव्हाचे जे उंदीर लागायचं प्रमाण होतं ते बऱ्याच प्रमाणात कमी झालं होतं. आणि जी तुम्ही आता ह्याची प्रक्रिया सांगितली ना, बीज प्रक्रिया, ते नसरापूरमध्ये नसरापूर शेती साहित्य केंद्र म्हणून आहे, गोडसे म्हणून, भाऊ गोडसे म्हणून. तर त्यांनी मला एक 4-5 वर्षापूर्वी सांगितलं. तर त्याच्यानंतर मी त्या पद्धतीने जे मिठाचं पाणी वगैरे करून ॲझोटोबॅक्टेरिया वगैरे, थायरम वगैरे चोळून, तर त्याची मी गेले 5 वर्ष त्या पद्धतीनेच करतोय. तर अतिशय हलकं रोप जातंय काढायला सुद्धा, आणि रोपाची हे पण अतिशय सुंदर होती, वाढ सुद्धा सुंदर होती, आणि एकसारखं रोप येते. आणि विशेष म्हणजे त्याचं जे आपण म्हणतो ना बाकीच्या ठिकाणी तरवा जड जातो, म्हणजे बायका काढताना सांगतात ना, तरवा जड जातो भाताचं रोप काढताना, तो तसा प्रकार होत नाही. आणि ज्यावेळेस भात उगवण क्षमता झालेली असती, म्हणजे साधारण एक 8-10 दिवसांनी थोडंसं हिरवळतं, नंतर एक 15-20 दिवसांनी थोडी जास्त उंची वाढते. त्या पिरियड मध्ये मी आपलं जे ऊसासाठी हे जीवामृत तयार करतो ना, तर त्याचा सुद्धा वापर करतो. आणि जे गोमूत्र आहे गिर गाईचं किंवा आपल्या देशी गाईचं, तर त्याचा एक फवारा मी घेतो दरवर्षी. त्याच्यामुळे त्याचं हिरवळीचं प्रमाण पण चांगलं राहतं. बरोबर आहे ना, त्यात नत्राचं प्रमाण जास्त असतं आणि सुरुवातीच्या हो, आणि मिठाचं जे द्रावणाचा जो सांगितलं ना, त्याचा पूर्वीचं आमच्या वडिलोपार्जित जे शेती करायचे, आणि आता मी जे त्या पद्धतीने करतोय, मी बऱ्याच शेतकऱ्यांना तसंच सांगतो की तुम्ही बीज प्रक्रिया करा, त्यातनं इफेक्ट चांगले आहेत. आणि माझे 2 वर्षापूर्वी आपल्या बोर कृषी विद्यापीठाने बियाणं सुद्धा माझं सिलेक्ट केलं होतं आमच्या एवढ्या 4-5 गावांच्या मधनं. बरोबर आहे. बियाण्यासाठी याच्यामध्ये 2 प्रकारची घेतली होती. एकदा कर्नाटक इंद्रायणी एकदा घेतलं होतं. बोला. तर आता तुम्ही जे सांगितलं ना, तर ते हे पूर्वीपासूनच वापरतात. ह्याच्याबरोबर अजून एक आहे की पांढऱ्या मुळांची, रोपांची जी मुळं आहेत त्याच्या पांढऱ्या मुळांची संख्या जर वाढवली ना, तर त्याच्यासाठी ऑर्गॅनिक टाकणं गरजेचं असतं. आता बाजारात ह्युमिक ऍसिड मिळतं. शक्य आता काही ठिकाणी पाऊस असतो जास्त, त्या ठिकाणी ते लिचिंग होऊन वाहून जाऊ शकतं. परंतु भोर नसरापूरमध्ये सुरुवातीला पाऊस कमी असतो, रोप उगवून आल्यानंतर थोड्याफार प्रमाणात जरी ते वापरलं तरी चालतं. परंतु जे तुम्ही सेंद्रिय पदार्थ वापरताना, तर त्यांनी सेंद्रिय पदार्थांनी रोपांची मुळं पण चांगली होतात आणि म्हणजे रोप उपटायला पण सोपी जातात. अतिशय चांगला रिझल्ट आहे त्याचा, अतिशय चांगला रिझल्ट. दुसरं तुम्ही तुमच्या इथे गादी वाफे केले जातात का?
माझ्या इथं आता मी कसं आहे, मी सर्व्हिसला सिंहगड कॉलेजला, हा, तर ते मला तेवढं शक्य होत नाही गादी वाफे करायचे, पण मी दरवर्षी 6 ते 7 जूनला माझा न चुकता दरवर्षी तरवा टाकतो मी बाद बियाणं. आणि बरोबर. आमचं लिफ्ट असल्यामुळे त्याच्यावरती आम्ही पाणी देतो स्प्रिंकलरनी सुरुवातीला पूर्ण. आणि हो. तुम्ही मगाशी सांगितल्या पद्धतीने चरी खांदतो ना आपण साईडनं, हो वरून म्हणजे बेदरून एका साईडनं पाणी काढून देतो. बरोबर बरोबर. तर मी माझ्या रोपाचे सुद्धा फोटो मी शेअर करेल नंतर. आणि हो, भात हो. काढणीचं रोप काढताना कसं होतं ते शूटिंग वगैरे सगळं काढलेलं असतं माझं दरवर्षी. हो चालेल ना, चालेल. ओके, धन्यवाद योगेश शेठ. दुसरा विषय डॉक्टर, मला एक थोडस ऍड करायचं होतं याच्यामध्ये, की बऱ्याच ठिकाणी आपण आता एक लक्षात घ्या की मागच्या महिन्यापासून खतांच्या किमती वाढल्याचं आपल्याला रोज बघायला मिळतंय. बरेचसे हो. डीलर बांधव आहेत, शेतकऱ्यांनाही माहिती आहे. तर आपल्याला खतांची जी मात्रा आहे, आपण जेवढी खतं टाकतो ती सगळीच उपलब्ध होत नसतात. त्यातली बरीच आपली पाण्याबरोबर लीच आउट होत असतात, उन्हामध्ये निघून जात असतात. तर आपल्याला खतांची मात्रा थोडीशी कमी करून जर आपण ऑर्गॅनिकची मात्रा वाढवली, ज्याच्यामध्ये कंपोस्ट खत असेल किंवा आपल्याला कुजलेला पाला असेल, तर यांचा वापर सुरुवातीला चिखलणीच्या वेळेस झाला पाहिजे. दुसरा हा. विषय, चिखलणीच्या वेळेसच आपण त्या जमिनीमध्ये डॉक्टर जर ऑर्गॅनिकची जी खतं असतात त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी ह्युमसचे ग्रॅन्युल वापरले जातात. वेगवेगळ्या ह्याच्या ह्युमसच्या ग्रॅन्युलमुळं जमिनीमधला ह्युमस जर वाढला तर तो नक्कीच आपल्याला पांढऱ्या मुळींची वाढ तर करतोच, पण त्याचबरोबर तो जमिनीमध्ये असणारे जे विविध जीवाणू आहेत त्यांची वाढ बरोबर. करण्यासाठी आणि त्यांना उपलब्धता वाढवण्यासाठी काम करत असतो. तर न्यूट्रिएंट अपटेक वाढवायचा असेल तर जमिनीमधला आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन आणि ह्युमस या दोन गोष्टी वाढवाव्याच लागतील. बरोबर आहे. दुसरा विषय, जसं तुम्ही मला सांगितलं मगाशी की बीज प्रक्रिया, तर बीज प्रक्रियेमध्ये माझा वैयक्तिक अनुभव आहे. आज मी पूर्ण भारतामध्ये छत्तीसगडमध्ये काम केलेले, भातावरती उत्तरांचलमध्ये केलेले. तर आपल्याला जर आपण ट्रायकोडर्मा असेल किंवा विविध जे जीवाणू आहेत ज्याच्यामध्ये अझोटोबॅक्टर आहे आणि ट्रायकोडर्मा आहे, तर यांनी जर आपण व्यवस्थितरित्या नर्सरीमध्ये बियाणं टाकायच्या वेळेस आपण जर त्याला व्यवस्थित बियाण्याला हे जे बॅक्टेरिया चोळले, हे फंगस जर चोळले, तर त्याला सावलीमध्ये अर्धा ते 1 तास सुकवा आणि त्याच्यानंतर जर आपण त्याची लागणी केली तर त्याची जी वाढ आहे ती एक समान वाढ झालेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या जमिनीतल्या काही बुरशी आहेत त्या पण कंट्रोल होतात आणि ती जी वाढ आहे ती तिथून पुढे एक समानच आपल्याला दिसते. हा एक सर्वात मोठा बीज प्रक्रियेचा इम्पॅक्ट आम्ही पाहिलेला आहे. त्याचबरोबर वरचेवर आपण साठलेल्या पाण्यामध्ये प्रत्येक वेळेस औषध टाकू शकत नाही. त्यामुळं आपल्याला ही सुरुवातीला चिखलणीच्या वेळेस जर आपण ग्रॅन्युलच्या स्वरूपामध्ये जास्तीत जास्त कार्बन आणि ह्युमस दिला तर तो फायदा जाणून येतो. बरोबर आहे अमोल. नंतर आपल्याकडं कृषी अधिकारी वडगाव मावळ मिस्टर संताजी जाधव सर पण जॉईन झालेले आहेत. मावळामध्ये आज लोणावळ्यापासून वडगाव मावळ हा सगळा जो परिसर आहे, तर पवना डॅमच्या आजूबाजूला जोही भात होतो तर त्याच्यावरती आज जाधव साहेब काम करताय. आंबेगाव मनसर मध्येही त्यांनी काम केलेलं आहे. तर जाधव साहेब तुमचे काही अनुभव शेअर केले तुमच्या भागातले तर आम्हाला फायदा होईल. 20 रुपयाचा रोपच येते. नमस्कार मित्रांनो. इतरांनी बोलू नका म्हणजे डिस्टर्ब नाही होणार. ज्यांना बोलायचंय त्यांना प्रत्येकाला संधी मिळणार आहे. काय फायदा झाला मिरचीचा? मुठभर मिरची गावली का खरंच? रोगाने गेलो खाय मी आता वडगाव मावळमध्ये कार्यरत आहे. हा जाधव साहेब तुम्हाला एकट्याला अनम्यूट करा फक्त, मी बाकीच्यांना म्यूट केले. डॉक्टरांबरोबर मी पूर्वी आता वडगाव मावळमध्ये चांगलं काम केलेलं आहे. डॉक्टरांचं नॉलेज आम्ही कायम त्यांची मदत घेत असतो. आता गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही एक प्रयोग करतोय वडगाव मावळमध्ये. 4 सूत्री भात लागवड बऱ्यापैकी चालूच आहे. त्याचबरोबर आम्ही काय करतो की यांत्रिकीकरण भात लागवडवर पण जोर देतोय, कारण मजूर उपलब्ध नाही होत. अशा वेळेला सर, ज्या वेळेला आपण रूट डेव्हलपमेंट म्हणतो, मॅट नर्सरी डेव्हलप करायला, तर रूट डेव्हलपमेंट प्रॉपर व्हावी त्यासाठी काय करता येईल सर जास्तीत जास्त? मला बालगोडे सरांनी एकदा त्याबद्दल मार्गदर्शन करावं. आणि ज्यावेळेला युरिया ब्रिकेट आपण लावतो, 4 सूत्रीमध्ये लावताना आपण 4च्या चुन्याच्या मध्ये लावतो. मध्ये जर लागवड केली तर ती कशी करायचं, त्याचे युरिया ब्रिकेटचं ऍप्लिकेशन कसं करता येईल? डॉक्टर अनम्यूट करा तुम्हाला, बालगुडे सर. हा बोला. तर आपले जे रूट्स वाढवायचे किंवा म्हणजे एकसारखी डेव्हलपमेंट करायची, जर यांत्रिकी पद्धतीने करायची असेल
तर ते जे आपण मीडिया जो वापरणार आहे त्यात कोकोपीट वापरावं की जेणेकरून पाणी शोषलं जातं. दुसरं ऑर्गॅनिक एक त्यात टाकलं पाहिजे थोडं. आणि हे जे मिक्सचर करणार आहे त्यात थोडं म्हणजे कुजलेलं प्रॉपर कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत जर मिळालं तर जास्तीत जास्त लवकर त्याची रूट डेव्हलपमेंट होईल. म्हणजे कसं की ऑर्गॅनिकचा जास्त वापर करावा, ह्याच्यात केमिकल्सचा वापर केला तर वाढणार, म्हणजे ह्याच्यात शंका नाही, परंतु काय होणार की ती वाढ एकदम फास्ट होणार. पण ऑर्गॅनिकने जो स्टर्डीनेस येईल तो ह्याच्यात येत नाही. आणि दुसरं तुम्ही जो प्रश्न विचारला, दुसरा प्रश्न काय होता की ब्रिकेट संदर्भात की जे यांत्रिकी पद्धतीने ब्रिकेट्स यांत्रिकी पद्धतीने, तर यांत्रिकी पद्धतीने ज्यावेळेस आपण लावतो त्याचे 4 किंवा 6 असे हिल्स एका वेळी लावले जातात. तर त्या 2 हिल्स मधले म्हणजे पहिले 2 हिल्स झाल्यानंतर पुढचे 2 हिल्स मधलं जर अंतर यांत्रिकी पद्धतीने कमी जास्त करता येत असेल, म्हणजे की आपल्याला चालता येईल एवढं अंतर थोडं वाढवता आलं ना, तरी म्हणजे ते ब्रिकेट्स लावणं शक्य होतं. कारण यांत्रिक पद्धतीत सगळी लागवड ही 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर अंतरावर होती. तर ते थोडं होऊ शकतं म्हणजे ऍडजस्ट केलं, किंवा जो शेतकऱ्याचा जो माणूस आहे तो एकदम नाजूक वगैरे असेल तर तो ब्रिकेट्स लावू शकतो त्याच्यात. डॉक्टर आवाज येतोय ना? हे येतोय ना अमोल, येतोय सर. ओके. हा जाधव साहेब, अजून आपल्या मावळ भागामध्ये काही अजून अडचणी असतील किंवा तुमचंही काही सजेशन असेल तर आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. कारण आज आपण ही मीटिंग जी घेतलेली आहे, आता आपल्या इथं विद्यापीठाचे डॉक्टर लोक आहेत, कृषी अधिकारी आहेत, बरेच आपले शेतकरी बांधव आहेत आणि डीलर बांधव आहेत. इथं आपण कुठेही प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी ही मीटिंग नक्कीच केलेली नाहीये. आपले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना दुकानदाराकडे कुठं जायचं ते माहिती असतं, औषधं माहिती असतात, पण काही ट्रॅडिशनल मेथड्स आहेत, काही टेक्निकल ट्रिक्स आहेत, काही आयडियाज आहेत, जेणेकरून भात पिकामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्याच्या आपल्याला त्याच्यापासून त्यांना कसा सुटकाव करता येईल, म्हणून आपण ह्या वेळोवेळी आता मीटिंग वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तर मावळामध्ये तुमचाही अनुभव चांगला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं सजेशन द्यावं आणि काय असेल तर. सर नमस्कार. मध्ये गेले प्रवीण बोलतोय, बोल वाटतं. सर मावळामध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये करप्याचं प्रमाण वाढत चाललंय. ओके. तर त्याच्यासाठी काही सीड ट्रीटमेंट किंवा काही प्रिकॉशन घ्याव्यात का? सीड आणि ट्रीटमेंट पण घ्याव्यात तर आहे. काय घ्याव्यात? बरं, त्याच्यासाठी सी ट्रीटमेंट आहेत की जी ट्रायकोडर्माची आपण जी सी ट्रीटमेंट सांगितली ना, अगदी बरोबर आहे. तर ते ट्रायकोडर्मा पहिलं कसं की ते भात आपण चांगलं जर बाजारातनं किंवा म्हणजे ह्याच्यातनं विकत घेतलं असेल, कृषी केंद्रातनं, कृषी विद्यापीठातनं, तर मग ते भाताच्या बियाण्याची म्हणजे जे मिठाच्या द्रावणाची ट्रीटमेंट नाही केली तरी चालेल. ती सोडून नंतर डायरेक्ट बुरशीनाशकाचे केमिकल जे फंजीसाइड्स आहेत, म्हणजे थायरम किंवा कार्बेंडाझिम हे 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यात सोडायचं आणि त्याच्यानंतर ट्रायकोडर्माची सीड ट्रीटमेंट द्यायची. ट्रायकोडर्मा हे 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं लागतं, म्हणजे 50 ग्रॅम प्रति किलो बियाणं प्रति 10 किलो बियाणं वापरावं. आता ते सुडोमोनसची ट्रीटमेंट आहे. सुडोमोनसच्या बाबतीत जरा राष्ट्रीय पातळीवर काय झाले की माणसाला पण आजार होण्याची शक्यता असते, आणि आता सध्याच्या स्थितीमुळे सुडोमोनस कोण सांगत नाही, राष्ट्रीय पातळीवर कोण सांगत नाही. कारण कोविडमुळे जर एवढं होत असेल तर सुडोमोनसमुळे अजून काही नवीन होऊ नये म्हणून ट्रायकोडर्माची ही सी ट्रीटमेंट सुचवली जाते जास्त प्रमाणात. बरोबर आहे. आणि जे करपाबाबत जर विचारलं ना तुम्ही, तर करपाचं कसं आहे की करपा हा 2 प्रकारे होतो. एक तर बियाण्यातनं त्याचा प्रसार होतो किंवा हवेतून प्रसार होतो. आणि करप्याचे प्रकार अजून भरपूर आहेत. म्हणजे कडा करपा जो आहे तो बॅक्टेरियामुळे होतो. साधा करपा आहे तो बुरशीमुळे होतो. अजून एक पर्ण टाकल्या म्हणून स्काल्ड म्हणून आहे, तो पण एक बुरशीमुळे होतो. आणि हे पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत दिसून येतात. तर ज्यावेळेस आपली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असते त्यावेळेस करपा रोग होतो. तर त्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ज्यावेळेस पहिल्यांदाच आपल्याला लक्षणं दिसतील त्यावेळेस 1 ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रति लिटर पाणी या प्रमाणात कार्बेंडाझिमचीच फवारणी करून घ्यायची, की जेणेकरून हायर इन्सेक्ट फंजीसाइड वापरण्यापेक्षा एकदम जे बाजारात इझिली अवेलेबल आहे ते बुरशीनाशक वापरावं. आणि सुरुवातीला जर डिसीज कंट्रोल केला तर तो वाढत नाही मोठ्या प्रमाणात. आम्हाला अजून हरकत नाही. याच्यामध्ये आता डॉक्टर एक संतोष बच्चे साहेब म्हणून आहेत, त्यांचा एक प्रश्न आलेला आहे इथं चॅट बॉक्स मध्ये. पेंढा टाकल्यानंतर लागवड किती दिवसांनी करावी याबद्दल मार्गदर्शन करावे. आता पेंडा टाकल्यानंतर जी लागवड करायची ना, तर पेंडा आपल्या लागवड करायची त्याच्या आधी 7 ते 8 दिवस पेंडा टाकून घ्यायचा, आणि गिरीपुष्पाचा पाला 2 ते 3 दिवस टाकून घ्यायचा असतो आधी.
आणि चिखलनी करतो आपण लागवड केल्यानंतर लागवडीपूर्वी चिखलनी करतो. तर चिखलनीपूर्वी हा पेंडा जर टाकला तर तो जमिनीत योग्य प्रकारे मिक्स होतो आणि पेंड्याची कुजण्याची प्रक्रिया चालू होती. तर पेंड्याची कुजण्याची प्रक्रिया पेंड्यामुळे दुसरा एक फायदा होतो, तो मी सांगायचं विसरून गेलो, की जो मिथेन गॅस जो रिलीज होतो शेतात, भात शेतात, तर त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे जे वातावरणात जे हार्मफुल इफेक्ट होतात ना, तर ते कमी होतात. ओके. दुसरा एक प्रश्न आलेला आहे हनुमान मांडे साहेबांचा. तर त्याच्यामध्ये आहे की ताग किंवा शेवरी गाडले तर रासायनिक खत देणे गरजेचे आहे का? ताक किंवा शेवरी जर काढली तर म्हणजे रासायनिक खत तसं हे पर्याय ठरू शकत नाही. परंतु ताग आणि शेवरी काढली तर आहे ना, साहजिकच तुमची जमिनीचे जे आरोग्य आहे ते आरोग्य सुधारतं आणि रासायनिक खताची मात्रा कमी होऊ शकते. म्हणजे थोड्याफार प्रमाणात द्यावं लागतं, परंतु त्याचे जे आहे त्यातनं जे नत्र जे मिळतं तर ते नत्राचा डोस कमी होऊ शकतो. आणि सर्वसाधारणपणे जे पश्चिम महाराष्ट्र आहे तर त्यात पालाश जमिनीत पालाशचं प्रमाण फार आहे, त्यामुळे पालाश कमी टाकतात. परंतु सह्याद्रीच्या रांगाकडे जे भाग आहे किंवा म्हणजे जो एकदम दुर्गम भागात आहे तिथं पालाशचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे पालाश म्हणजे स्फुरद आणि पालाश म्हणजे पोटॅशियम जास्त प्रमाणात त्या भागात द्यावा लागतो फक्त. ओके. दुसरा एक प्रश्न आहे मांडे साहेबांचा की जून ते नोव्हेंबर या काळात जमिनीत जिवंत पाणी असते, तर अशा वेळी लागवड कधी करावी? याच्यामध्ये मांडे साहेब तुम्हाला कशी म्हणजे सकाळी संध्याकाळी नक्की काय प्रश्न आहे तो सांगताय का तुम्ही? मीच सांगतो आता याचं हा. की आता जे 15 मे ते 15 जूनच्या दरम्यान रोपांची पेरणी करतात. तुमच्याकडे जर जून पासूनच पाणी असेल तर तुम्ही अर्ली सोईंग करा, अर्ली प्लांटिंग करा. तुम्हाला मजूर लवकर मिळतील, सर्वांच्या आधी मजूर मिळतील, नंतर तुमचं सोईंग पण होईल लवकर. फक्त असं करताना काय करायचं की ज्या जाती जर तुमच्या इथं पाणी नोव्हेंबर पर्यंत टिकत असेल आणि तुमची जर हळवी जात वापरलाच असेल तर काही वेळेस काय होतं की फुलोऱ्यात असताना पाऊस पडतो, पाणी पडतं. मग त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस आभासमय काजळी की जे आपण फॉल्समोड म्हणतो असे रोग येऊन पिकांचं नुकसान होतं. तर अशा वेळी इंद्रायणी सारख्या म्हणजे 130-140 दिवसांनी तयार होणाऱ्या जाती वापराव्यात. हॅलो हा हॅलो हा बोला ना बोला. बोला मांडे सर, साहेब. विषय काय झाले आहेत माहिती ना, माझं जे आपलं क्षेत्र आहे ना तर तिथं डायरेक्ट बोर बी आहे आणि डायरेक्ट जिवंत पाणी बाहेर पडतं आणि इंद्रायणी जात मी दरवर्षी ते लावतो. तर पुढे ती जात आता काय होतं ह्या 2-3 वर्षाच्या अनुभवावरती पाऊसमान पुढे वाढतो, पीक चांगलं येतं, सगळं होतं, पण पीक लवकर काढा येतं आणि पाणी जिवंत तिथं कंटिन्यू चालू असल्यामुळं भात काढता येत नाही, पाऊसही पडतो. तर असं उशिरा लागवड किती करता येईल की जेणेकरून पुढे आपल्याला उशिरा भात काढता येईल, असं माझा प्रश्न आहे. हा, तर ते आता त्याचं एक असं संशोधन निष्कर्ष आहे की 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान तुम्ही ट्रान्सप्लांटिंग केली म्हणजे पुनर्लागवड केली 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान तरी चालतं. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त 15 जुलै पर्यंत जाऊ शकता लागवड करायला. रोप वाटिका टाकल्यानंतर आपण 21 दिवसानंतर रोप लावलं समजा, बरोबर? हा बरोबर. म्हणजे आता मी पहिल्या वेळेस साधारणतः 1 जुलै लागवड केली होती, गेल्या वर्षी 11 जुलैला केली होती. तरी दोन्ही वेळेस म्हणजे पीक जोमात येते पण पुढे प्रॉब्लेम येतोय. तर मग असं मला यावेळेस वाटतं की जरा उशिरा लागवड करावी जेणेकरून पाण्याची सोय आपल्याकडे आहे आणि जीवन पाणी बी तिथं आहे. तर मग काय होतं की पुढं पीक सगळं येतं, पीक चांगलं येतं आणि ते हाताबाहेर जातं म्हणजे पावसाने जातं. काय होतं माहितीये का, उशिरा जर लागवड केली ना तर उशिरा लागवड केल्यावर शीतरॉट म्हणजे पर्णकोश करपा हा जो रोग आहे तो उशिरा लागवड केलेल्या भातावर जास्त प्रमाणात येतो. पर्णकोश करपा शीत म्हणजे जे लोंबीतून भातच बाहेर पडत नाही आणि मग अशा वेळी काय होतं उत्पादनावर परिणाम होतं. तर तुम्हाला जी लागवड तुम्ही 15 जुलैच्या दरम्यान करताय आणि पाणी जर राहतंय असं वाटतंय ना तुम्हाला, तर तुम्ही काय करू शकता की भाताचं जे एका बाजूने भात काढून घेणे आणि तिथून एक चर घेऊन निचरा पाण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात. निचरा केला की काय होईल की तुमचं साहजिकच उतारातनी पाणी सगळं निघून जाईल आणि भात आहे ना ओला असताना कापायचं आणि थोडं ओला असताना म्हणजे 75% मॅच्युरिटीच्या पुढे कापलं गेलं असेल तर ते कापून सरळ जिथं तुम्हाला बांधावर ह्याच्यावर नेता येईल, वाळवता येईल 2-3 दिवस, तर असं करता येऊ शकतं तुमच्या शेतात. नाही त्यांचं सर कसं आहे त्यांचं अवकाळी पावसामुळे होतंय, अवकाळी पाऊस येतो ना हा पुढे अवकाळी पाऊस तर होतच होतो, तो वादच नाही पण जास्तीत जास्त माझं काय म्हणायचं सर की म्हणजे आपण 15 जुलैच्या आतमध्ये लागवड झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे कमीत कमी. 25
15 जुलै का म्हणतो आपण हा. की त्याचे जसं पुढे जाईल ना तसे ते रोगाचं प्रमाण आहे ना पुढचं हा. जे पर्णकोश करपा रोग येतो ना त्याचं हा, हा, प्रमाण हा. वाढत जातं. म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्राचा जो पट्टा आहे ना संपूर्ण तर त्यात हा. आता सध्या आता इथे फोटो नाहीये, मी फोटो तुम्हाला थोड्या वेळ शेअर करतोय की हा. तो रोग आहे ना तो जास्त प्रमाणात येतो आणि त्याने काय होतं लोंबीच बाहेर पडत नाही सर. उशिरा भात लावला मी 15 ऑगस्ट पर्यंत एक ट्रायल केलेली की 15 ऑगस्टला शेवटचा भात लावला होता तर त्याच्यातनं उत्पन्न आम्हाला फार कमी मिळालं होतं, म्हणजे 10 क्विंटल नाही प्रति नाही, हेक्टर उत्पन्न काय होतंय, जर तुमचं 50% भात जर वाया जात असेल तर मग 50% उत्पन्न कमी झालं बरं वाटलं ना. नाही ते पण असं. आहे बरोबर. नाही मग आता ह्याच्यासाठी तुमचं जे लोकेशन आहे हा. हा ते हा. लोकेशन आता मागच्या 1-5-6 वर्षात काय झालंय की पावसाचा पॅटर्न पूर्णपणे चेंज होतोय. चेंज झालं. हा. हा. तर त्यानुसार आपण थोडं 15 दिवस पुढे पाठीमागे करू शकतो. हा. हा. आणि म्हणजे तुम्ही जे हं? गिरीपुष्पाचं जे सांगितलंय, हं. गिरीश पुष्पाचे ते पाला आपण 3 दिवस अगोदर भाताच्या ठिकाणी टाकून, म्हणजे तो गिरीश पुष्पाचे जे पानं आहेत तर ती ताक किंवा शेवरी या खतासारखा त्याचा उपयोग होतो का? जमिनीचं किडीचं काय साठी, म्हणजे त्याचा काय नाही पर्पज? तो ऍक्च्युली गिरीपुष्प जे प्रकार आहे ना तो एक हिरवळीच्या खताचा प्रकार आहे, ताक पण हिरवळीच्या खताचा प्रकार आहे. तर गिरीपुष्पाचे 2 ते 3 दुहेरी फायदे आहेत. म्हणजे कसं होतं की गिरीपुष्पाचा वास हा उग्र असल्यामुळं जे उंदीर वगैरे आहेत ना ते उंदीर त्या शेताला जास्त लागत नाहीत. हा. आणि दुसरं गिरीपुष्प हे बी आपण एकदा लावलं बांधाला तर ते आहे ना वर्षानुवर्षे राहतं. म्हणजे इव्हन तो पावसाळ्यात जरी उन्हाळ्यात जरी वाळलेला असलं तरी पावसाळ्यात त्याला पालवी फुटते, चांगलं येतं. हा, ते आहे म्हणायला. हा, हा, हम्म. बरोबर आहे. इफेक्ट आपल्याला म्हणजे उंदरासाठीच महत्वाचा आहे. पण आता उंदरासाठी आणि- महत्वाचं आहे का खत म्हणून महत्वाचं आहे? मला त्याचं रिप्रेझेंट आहे. दोन्ही आवडतो, ड्युअल फायदा आहे, म्हणजे एका बरोबर एक फ्री. थोडक्यात नाही, उंदराचाच महत्वाचा आपल्याला फायदा होतो. हिरवळीची खतं तो आहेच आपल्याला नत्र आणि पिकवतो जमिनीतील त्याच्यामुळे. सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण आपण जे वारंवार म्हणतोय की रासायनिक खतं कमी करा, सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढतंय. बरोबर आहे. नाही, आणि तुम्ही जे 15-25 4 सूत्रीचं सांगितले ना, हा. तर ते अंतर म्हणजे आमच्याकडे ते अंतर कमी वाटतं, म्हणजे जादा अंतर व्हावं असं. नाही कसं असतं माहितीये का, ज्यावेळेस 15 सेंटीमीटरवर 2 रोपं लावली ना की पुढचं रोप जे असतं ना ते 25 सेंटीमीटरवर, त्याच्या पुढचं 15 वर, आणि दोन्ही बाजूला तसंच लावलं जातं बरं का. म्हणजे जेणेकरून 15चा एक चौकोन तयार होतो, 25चा एक चौकोन तयार होतो. तर त्या 25च्या चौकोनातून जे आपण इंटरकल्चरिंग जे ऑपरेशन करतो, म्हणजे बिया ब्रिकेट्स लावणे, नंतर गवत उपटणे किंवा औषधं फवारणीसाठी जाणे, तर त्या 25च्या चौकोनातून चालत जाऊन शक्य होतात. आणि जे चूड जे फुक्त म्हणतात आपल्याला, की जिथं फुटव्यांची संख्या वाढते तर तिथं तेवढा स्पेस मिळतो. आणि जे आपण गावठी ह्याच्यापेक्षा जास्त आणि अंतर मेन ठेवू म्हणजे शकतो का आपण? त्याच्यातनं हवा खेळती राहते ना. त्याच्यापेक्षा जास्त अंतर ठेवलं तर काय होतं की रोपांची संख्या, हेक्टर रोपांची संख्या कमी होते. हेक्टरी रोपांची संख्या हवा खेळती राहते त्याच्यामुळं. हा. आणि चोथा जो असतो भाताचा चोथा, तो चांगला वाढीस परिपक्व होतो. नाही आणि दाट लावली तुम्ही, दाट पद्धत लावली तर त्याला चोथा फुगायला पण कमी होतं, त्याचा फुटवा कमी होतो. हा प्रकार होतो आपण दाट लावलं तर. त्यापेक्षा जपानी पद्धत जी दोरीवर लावतो आपण त्या पद्धतीने लावलं तरी चालतं. त्या आपण चिंध्या बांधू शकतो त्या दोरीला. आणि जे लावणारी माणसं असतात ती चिंध्यावरती बरोबर उचलून, दोन्ही बाजूला 2 गडी असतात, आणि आपण उचलला म्हणलं की ते बरोबर त्या अंतरावर व्यवस्थित लावून घेतात. आम्ही सध्या सगळी जपानी पद्धतीनेच करतोय शेती. बरोबर. ही सध्या सगळ्यात चांगली मेथड आहे आता योगेशराव. ही सगळ्यात चांगली मेथड आहे. चांगली मेथड आहे. आणि 1-2-3 वर्षापूर्वी सर आहे ना, भात तुरुंब्यात नाही येतं ना, ते असं काळा मावा टाईप झालतं बघा. आणि पूर्ण भात असं सुकून जायचा पूर्ण भात चोथा. आणि त्याची अशी एक खळभर जागा अशी 5-10 फुटामध्ये गोल गोल फिरायचं ते, आणि बारीक कसे काळे मळ्यासारखं व्हायचं. आणि नंतर ती संपूर्ण क्षेत्र थोडं असे डोंगे पडत जायचं. बरोबर. तर ते कशाचा प्रकार आहे तो? ते काय झालं की तपकिरी तुडतुडे म्हणून एक कीड आहे, हॉपर येतो भातामध्ये. ब्राऊन प्लांट हॉपर, आणि त्याचे सिम्पटम म्हणतात त्याला हॉपर बर्न, की म्हणजे तपकिरी तुडतुड्यामुळे जळलेला भात. तर त्याचं कसं होतं की वातावरणातील आर्द्रता, म्हणजे साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये ज्यावेळेस पोटऱ्यातनं फुलोऱ्यातनं येतं ना भात, त्यावेळेस तो भाताच्या चुडात आहे ना वातावरण गरम झालं जास्त आणि पाणी कमी पडायला लागले की ते बरोबर, गाभ्यात असतं ते. आणि ते गाभ्यात असतं, गाभ्यात.
रस शोषून घेतात आणि रस शोषून घेतला ना की रस शोषला की वर सगळं पिवळं पडतं, जळल्यासारखं दिसतं आणि आपल्याला वर तर कीड काही दिसत नाही. आणि त्याचं कसं असतं काहीच की नाही हा आपण जसं भात काढतो ना, भात काढल्यानंतर पेंडा होतो ना, सेम त्या सेम पद्धतीने ते जळून जातं सेम. हा सेम होतं. तर त्याच्यासाठी पण 1-2 औषध आहेत. त्यावेळेस आपण नाही का पुढचं ज्यावेळेस घेऊ ना, जे लेक्चर म्हणजे पुढची व्याख्यान मला घेऊ ना, तर रोग आणि हा, कीड कशा ओळखायच्या, नंतर तुम्ही काय करायचं, की कुठलं औषध मारायचं, ह्याच्याबाबत पण प्रत्येक माहिती डिटेलमध्ये देऊ तुम्हाला. त्याला आहे ना ओके आपण सर. बरं का डॉक्टर, आता मागच्या वर्षी आपण योगेशराव या ज्या हा. किडी येतात, हॉपर जो आहे बीपीएच आपण त्याला म्हणतो, तर आपल्याला जर हो. आपण अमावस्याच्या ज्या रात्री आहेत त्यावेळेस जर आपण नीमच्या जर फवारण्या वाढवल्या, प्रत्येक अमावस्या हा. पौर्णिमेला नीमच्या जर फवारण्या वाढवल्या तर याचं जनरेशन हा. थांबवायला मदत होतीये. बरोबर दुसरा आहे. विषय त्याचा बरोबर. वास, घाणेरडा वास नीमचा शेतामध्ये हा, राहतो, हा. त्यामुळे ऍडल्ट आपल्या रानामध्ये येत नाहीत. तिसरा त्याच्यामध्ये जर आपण हा. व्हीबीएम नावाचं औषध आहे बघा मार्केटमध्ये, जे फंगस असतात, वर्टिसिलियम आहे, बेवरी आहे, मेटारायझम आहे, त्याच्यामध्ये काही अच्छा. कॉम्बिनेशन असतं बीटीचं वगैरे. तर हे जरी फंगस वापरले तुम्ही संध्याकाळच्या पिरियडला, ओके. कारण भातामध्ये मॉइश्चर असतंच, जिथं हा. मॉइश्चर नसतं तिथं बऱ्याच वेळा फंगसचे बरोबर. रिझल्ट येत नाहीत, पण भातामध्ये मॉइश्चर असल्यामुळं आपल्याला त्याचे रिझल्ट फार सुंदर मिळालेले आहेत. तर असे वेगवेगळे पर्याय आहेत. बरोबर. आणि तिसरं, जसं डॉक्टरांनी सांगितलं मगाशी, सिलिकॉनची जर मात्रा आपल्या रानामध्ये चांगली असेल किंवा काही आता अशी औषधं आहेत की सिलिकॉन डायऑक्साईड सारखी आता नवीन औषधं आहेत जे न्यूट्रिएंट्सही काम करतात आणि तेच सिलिकॉन मेकॅनिकल कंट्रोल म्हणून किडींवरती काम करते. तर ते सिलिकॉन जरी आपण वापरलं तर ते त्याच्या स्टमकला रप्चर करून डिहायड्रेशन प्रोसेसने त्या किडींना मारतं आणि त्या पानांना अतिशय ताट ठेवण्यात, ताठरपणा देण्यात मदत करतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डॉक्टरांचा आपण स्पेशल त्याच्यावरती एक लेक्चर पण लावणार आहोत प्लांट प्रोटेक्शन वरती. आता आपण जसं म्हणतो ना ऑर्गॅनिक घेतल्यामध्ये आता ऑर्गॅनिक जसं म्हणतो तसं ते आता केरॉन म्हणून एक बघा ऊसासाठी आलेलं आहे, केरॉन औषध. तर म्हणजे ऑर्गॅनिकच आहे, अतिशय चांगला रिझल्ट आहे त्या सुद्धा. म्हणजे रासायनिक खत वापरायचंच नाही तुम्ही, ते केरॉन पाण्यात न सोडायचं आणि फवारणी करायची. तर ते पण 2 वर्ष वापरतोय, अतिशय चांगला रिझल्ट आहे. म्हणजे मी त्याचे पण फोटो पाठविल मी, म्हणजे ऊस उत्पादक जे करत असतील, म्हणजे माझ्याकडे सुद्धा ऊस असतो आणि त्याचा जरी तुम्ही थोडासा फवारा मारला ना तर त्याचा इफेक्ट चांगला आहे फुटवेला वगैरे. हो, भाताला 100% सुद्धा 2 वर्ष वापरतोय कॉमन मध्ये केरॉन, आपण. अतिशय चांगलं. येस येस एक्झॅक्टली. आता आता अजून एक प्रश्न एक आहे. विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय राहुरी, मला वाटतं राठोड साहेब आहेत का, त्यांनी हात वरती केलेला आहे. अमोल साहेब, हा बोला बोला सर. मी सोमनाथ माने बोलतोय. हा माने सर, नमस्कार. मला एक प्रश्न होता बालगुडे साहेबांना, बोला बोला सर. की आपण ड्रीप वरती हे करू शकतो का, भात लागवड करू शकतो का? नाही, भात ड्रीपवर सध्या तरी म्हणजे अजून प्रयोग कुठं केलेले नाहीत. आणि भाताला जे पाणी लागतं ना, तर तेवढा अजून प्रयोग नाहीयेत. चालू आहेत प्रयोग, पण सध्या शक्य नाही. आणि जास्त पावसाच्या प्रदेशात जो भात घेतला जातो, तर पाण्याची जी हेक्टरी उपलब्धता जे बघितली जाते, तर ड्रीपवर नाही करता येत. मग उन्हाळी काही काही भागात उन्हाळी भात लागवड केली हा, जाते. आता काही काही भागात उन्हाळी भात लागवड केली जाते. ज्या भागात त्यांना जास्त प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे ना, तर तिथंच केली जाते. उन्हाळी भात लागवड हा कोकणात जास्त प्रमाणात केला जातो. आणि आपल्या इथं पण करतात, म्हणजे मावळ साईडला वगैरे. परंतु उत्पादकता जी आहे उन्हाळी भाताची, ती आपल्या इकडची फार कमी आहे. भातासाठी उष्ण आणि दमट हवामान लागतं, की जे आपल्या इथं उन्हाळ्यात दमट नसतं, उष्ण असतं पण दमट नसतं, की जे कोकणात वर्षभर उपलब्ध असतं. आणि जे हा, तर त्यामुळे उन्हाळी भात लागवड आपल्या इथं एवढ्या प्रमाणात केली जात नाही. ओके. आता काही प्रश्न डॉक्टर, आमचे काही डीलर बांधव आहेत ज्यांच्याकडे आपले मावळ, मुळशी, हवेली आहे आणि वेल्हा आणि भोर. तर इथले डीलर बांधव आहेत ज्यांच्याकडे हे सगळे शेतकरी बियाण्यासाठी, खतांसाठी, औषधांसाठी जात असतात. तर बरेचसे प्रश्न त्यांनाही हे शेतकरी विचारत असतात. तर आपण डीलर बांधवांनाही विचारूया की त्या शेतकऱ्यांचे काही ट्रॅडिशनल काही क्वेश्चन्स आहेत का, किंवा तुमच्याजवळ काही अडचणी येतात का. तर याच्यामध्ये सुनील ओव्हाळ साहेब आहेत, अर्जुन मांढरे साहेब आहेत, शरद काकडे साहेब आहेत. तर आपल्याकडे शेतकऱ्यांचे काही जर असे कॉमन प्रश्न येत असतील तर आपणही डॉक्टरांना प्रश्न विचारू शकतो. तर सुनील शेठ, काही प्रश्न आहेत का आपले असे? इथे कसे कोणीतरी विचारलेलं आहे की इंद्रायणी बियाणे कुठल्या कंपनीचे वापरावे.
तर इंद्रायणी हे जे बियाणं आहे कुठल्या कंपनीचं नाही, विद्यापीठाने प्रसारित केलेली जात आहे. तर ते कृषी विभागामार्फत किंवा कृषी विद्यापीठामार्फत जे विकलं जातं तर तेच बियाणं वापरावं. आणि जे ट्रेड नेम बाहेरचे जे विक्रेते आहेत की सुपर इंद्रायणी वगैरे नावाने विकतात तर ते बियाणं फसवलं जाण्याची शक्यता असते. बरोबर आहे. सुनील शेठ आहेत का? सुनील शेठ व्हिडिओ चालू करा तुमचा, दिसत नाही व्हिडिओ. हा बोला शेठ, कारण आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकरी आहेत भातावरती, तर त्यांचे काही कॉमन प्रश्न असतील तर ते आपण डॉक्टरांना विचारू शकतो. डॉक्टर आताच्या स्टेज मधले बरेचसे कव्हर केले तसे, काही नवीन फारसं नाही तसं. सिलिकाचे वाफर आणि पद्धत त्याने बऱ्यापैकी मार्गदर्शन झालेलं आहे पूर्ण तसं. ओके. अजून नाही तसं शेतकऱ्यांचं फारसं. आता रोपवाटिकातल्या तणांच्या बाबतीत थोडीशी माहिती मिळाली सुरुवातीच्या काळात, फायदा होऊ शकतो लोकांना थोडा. सुरुवातीच्या काळात ते ऑक्झिफ्लोरोक्विन म्हणून जे आहे की आपण त्याला गोल म्हणतो. हॅलो, आवाज येतोय? बोला बोला, येतोय आवाज. हा, पण एवढं म्हणजे माझं एवढा ते तणांच्या बाबतीत एवढा अभ्यास नाहीये, परंतु जे ऑक्झिफ्लोरोक्विन आहे की जे आपण गोल म्हणून मिळतो तर ते मारतात. म्हणजे मावळातले शेतकरी आहेत ना, भात पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी भात पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच मारतात की त्याच्यामुळे थिन लेअर तयार होतो त्या तणनाशकाचा. आणि जे प्री इमर्जन्स विडीसाइड प्रकार आहे तो प्री इमर्जन्स आहे की जेणेकरून तण उगवण्यापूर्वीच थिन लेअर तयार करायचा आणि ते तण मारायचं. हा एक प्रकार मला फक्त माहिती होता. ओके. ओके, धन्यवाद सुनील शेठ. मांढरे तात्या पण आहेत इथं, अर्जुन मांढरे शेठ. तर तुमचे काही प्रश्न आहेत का तात्या? एक प्रश्न आमचा असा होता, आता तो सांगितला योगेशने की गेली 2-3 वर्ष आमच्या भागात तो प्रश्न मोठा भेडसावतोय की तो हळद फिरणं म्हणजे प्रकारचे म्हणतात ना हॉपर्स हा भयंकर म्हणजे. तर सर त्याला काय करायचं माहितीये का की जमीन ज्यावेळेस आपल्या तुमच्या इथे ते दिसतात ना, तर सुरुवातीला शेतात लक्ष देणं पहिलं गरजेचं आहे की कुठं ते दिसतंय का. काय होतं की ज्या ठिकाणी चढावरची जमीन आहे शेतातली, चढावरची जिथं पाणी नसतं, पाणी म्हणजे पाणी कमी झालं ना शेतातलं की तिथं चढाव नाही, जिथं भात आहे तिथं पहिलं जाऊन बघायचं की तिथं काय भात कुजलंय का किंवा काय दिसतंय का. त्याचे चूड उघडून बघायचे आणि बारके बारके तुडतुळे तपकिरी रंगाचे असतात ते जर दिसले तर पहिली फवारणी लगेच करून घ्यायची. त्याच्यासाठी बुप्रोफेजिन म्हणून एक औषध आहे की ते ॲप्लॉड नावाने बाजारात मिळतं. तर त्याची फवारणी सुरुवातीला घेऊन कंट्रोल केलं तर त्याची जी इन्स्टार आहेत म्हणजे ज्याची पॉप्युलेशन आहे की ते पॉप्युलेशन डबल व्हायचं प्रमाण फार फास्ट असतं. म्हणजे ते लवकर डबल होतात, म्हणजे त्याचं वाढ लय फास्ट होते. ऍडल्ट आहेत ते लवकर तयार होतात. मग ते सुरुवातीला जर कंट्रोल केले तर मग ते पडायचं प्रमाण कमी होतं. आणि दुसरं एक असं की एका शेतकऱ्याने ते हे उपाययोजना करून उपयोग होत नाही की जे जवळपास 5-6 शेतकरी आहेत ते सगळ्यांनी एका वेळी केली तर तो प्रमाण कमी होत जातं. याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर हॉपरची जी अंडीपुंज असतात बघा, बऱ्याच वेळा आपल्याला भाताची जी पानं आहेत त्या पानांच्या खालच्या बाजूला अंडीपुंज दिसतात. एका पुंजामध्ये साधारण 100 ते 500 पर्यंत अंडी असतात. तर त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल मेथड जी आहे तर आपण ते जी पानं दिसतात ती पानं जरी आपण खोडून बाजूला काढली आणि ती जाळून टाकली तरी येणारं जे पुढचं जनरेशन आहे ते बऱ्यापैकी आपण कमी करू शकतो. कारण एक हॉपर आपल्याला दिसला तरी आपल्याला टेन्शन येतं. अशी हजारो अंडी पानांवरती असतात. तर ती दिसली तर थोडस मेकॅनिकली लेबरेज जॉब आहे, पण आपण तेही केलं तर आपल्याला येणारा जो त्रास आहे अंड्यांतून येणारे नवीन पिल्लं तर त्यांचा त्रास कमी होऊ शकतो. आणि अमावस्येच्या फवारण्या ह्या कधीच चुकल्या नाही पाहिजेत शेतकऱ्याकडून, एवढं त्याचं महत्व मोठं आहे. नीम आणि करंज हे तर अंडीनाशकच आहे, पण नीम जे आहे त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट मिळेल त्याच्यावरती. बरं का लांबतरी सर? येस सर, बोला. आता ऐका ना, इकडं आमच्या भागात आहे ना चिखलाचं प्रमाण जास्त असतं, काळवट जमीन असते. ओके. आता जे भातावरती स्प्रे तुम्ही जे म्हणता ना, आता ऍक्च्युली इंद्रायणी हवामान 3-3.5 फुटापर्यंत जातो आमच्याकडे. आता हॉपर असतात तुमच्या खाली जमिनी बरोबर, तर ते आपण जे फवारणी करणार ते खालपर्यंत पोहोचल का? त्याच्याकरता समजा काय बाबा दुसरं तुमचं जे स्प्रे पेक्षा आपण जे हे म्हणतो डस्टिंग टाईप नाही का, असे काही पावडर वगैरे असे आहे का काय? पाण्यामधनं हा, किंवा पाण्यामधनं ते आपण आहे ना त्यासाठीच काय म्हणतो की 4 सूत्री पद्धतीने भात लागवड केली ना की थोडं ते फवारणी खाली जातेच.
आणि त्यासाठी आता म्हणजे हॉपरसाठी स्पेशली तुम्ही नाही का तो पाठीवरचा एसटीपी असतो ना, त्यांनी जर फवारणी केली ना, तर ते प्रेशर एवढं असतं की त्यांनी खोडापर्यंत जातं आणि औषध जरी खोडापर्यंत नाही गेलं, वरून हे जे सिस्टमॅटिक औषध सिस्टमिक औषधाचा फरक होतो. सिस्टेमिक औषधं असतात, ते जरी पानाने शोषून घेतले तरी ते मुळापर्यंत जातात. ज्यावेळेस रस शोषून घेतला जातो त्यावेळेस ते मरतात. आणि दुसरे एक आहे की काही औषधं असतात अशी की जे फवारणी करताच म्हणजे क्लोरोपायरिफॉस किंवा जे नोवान टाईप औषध आहे, तर नोवान बॅन होण्याच्या मार्गावर आहे, पण त्यासारखे औषधं बॅन झालेच. परंतु अशी काही औषध आहे की ज्याच्यामुळे वायू तयार होतो, गॅस तयार होतो आणि तो गॅस खाली जो हे असतं ना जमिनीपासून ते वरचा जो पानाचा भाग तिथं तो गॅस जास्त प्रमाणात तयार झाला तरी ते मारतात. बरं. आणि अजून एक आहे की ज्यावेळेस आपण रोपांची पुनर्लागवड करतो ना, तर ते पानांची शेंडे आहेत ना कधी पण खुडावेत. त्याच्यात काय असतं की त्याच्यात ते शेंडांना आळ्या तिथं असतात किंवा काही वेळेस खोडकिड्याची आळी तिथं शेंड्यामध्ये लपलेली असते किंवा इतर तुडतुडे असतात, हिरवे तुडतुडे, तपकिरी तुडतुडे, ते पण तिथं असतात. त्यावेळेस आपण ज्यावेळेस ते तोडले, पानं जरी थोडी कट केली तरी चालतात लागवडीच्या वेळेस. ओके. बरं आता सर एक प्रश्न होता, रोप आपण काढतो ना ज्यावेळेस भात लागवडीच्या वेळेस, पुनर्लागवडीच्या वेळेस, त्याच्या अगोदर 1-2 दिवस आपण मीठ सांगतात, सजेस्ट करतात की मीठ टाका वगैरे, तर मिठाने जरा हलका जातो, तो योग्य आहे का ते मीठ टाकणं? आता ही जी प्रॅक्टिस आहे ही लोकल प्रॅक्टिस आहे. म्हणजे काही वेळेस कसं होतं की रान कडक झालेलं असतं. रान कडक झाले असते मिठामुळे ते कॅल्शियम जे आहे आपलं सोडियम क्लोराईडमुळे जरा रान मोकळं होऊ शकतो, क्लोरीनमुळे रान मोकळं होऊ शकतं. त्यामुळे ही लोकल प्रॅक्टिस आहे की ते मीठ टाकून म्हणजे हे करणं. म्हणजे कसं ते तुमच्या इकडे सगळ्या म्हणजे आता भोर साईडच्या मला जमीन माहिती, संपूर्ण काळ्या जमीन, ब्लॅक कॉटन साईड तिथं आता आजची परिस्थिती कशी आहे, आज आता आम्ही काय करतो, पूर्वी पहिल्यांदा आता वलवून घेतो, आता खसरा आम्ही पूर्ण पाण्याने तमाम केले. आता तण उगवलं, त्याचं तण उगवलं की एक 6 जून पर्यंत परत एक पाळी मारायची त्याच्यावरती याची गव्हाची. म्हणजे वल राहते जमिनीमध्ये आणि मग तशी बीज प्रक्रिया करून टाकलं की उगवण चांगली होती. बरोबर आहे. म्हणजे ते पाणी दिलेलं चांगलं असतं का आता ह्या सीझनला, आता जे पाणी सोडलेलं आहे आम्ही, तर ते तुम्ही 2 गोष्टीसाठी ते पाणी सोडता. एक तर वापसा यावा आणि दुसरं म्हणजे जे बी आहे पडलेलं तणाचं ते सुरुवातीलाच कंट्रोल व्हावं. हो त्यासाठीच. मग ते योग्य आहे का? योग्य आहे ना. आपण कसं आता इतर ठिकाणी आता ज्वारी बाजरी जिथं पेरतात, वापसा आल्यावरच पेरतात. त्या वापसा आल्यावर तण उगून आलेलं असतं, ते तण जातं जळून आणि हे बी पडतं, हे बी उगून येतं. म्हणजे सेम पद्धत तुमची फॉलो केली जाते. चालतंय. ओके सर. ओके. अजून आपल्याकडं शरद काकडे मामा आहेत पिरंगोट साईडला, जे शेतकरी येतात तुमच्याकडे काकडे साहेब, तर त्यांच्या काही शंका आहेत का कॉमन, तर त्याची चर्चा होईल आपली इथं. शरद काकडे मामा ऐकताय का तुम्ही? त्यांचा आवाज येत नाहीये. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? याच्यामध्ये मला वरद शिंदे साहेब दिसत आहे, अपर्णा ओळ मॅडम आहेत. मॅडम आपले काही प्रश्न असतील तरी विचारू शकतो आपण. श्रेया जाधव म्हणून मला दिसत आहे तिथं. सिद्धांत खैरनार साहेब आहेत. रवींद्र महाले साहेब दिसत आहे तिथं. वैभव कदम साहेब आहेत. काही प्रश्न असतील तर आपण डॉक्टरांशी बोलू शकतो. विद्यापीठाचे आमचे माती परीक्षण विभागाचे सॉइल सायंटिस्ट संग्राम काळे साहेब सुद्धा जॉईन झालेले आहेत. डॉक्टर तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे या मीटिंग मध्ये. धन्यवाद. आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ऍज अ सायंटिस्ट काम करताय, तर आता तुम्ही बऱ्यापैकी मीटिंग ऐकलेली आहे, तर भातामध्ये किंवा मातीचा आणि भाताचा याच्यामध्ये काही तुम्हाला 2 मिनिटं सजेशन देता आलं तरी आमच्या फायद्याचं आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंटसाठी, किंवा काही प्रश्न तुम्ही ऐकले असतील तर त्याच्यामध्ये तुमचंही मार्गदर्शन आम्हाला मोलाचं ठरेल. हा डॉक्टर संग्राम काळे. भातामध्ये आता बऱ्यापैकी शेतकरी 4 सूत्रीचा वापर करतात आणि खताचा वापर करतात, पण आता अलीकडं
सिलिकॉनचा चांगला रिस्पॉन्स येतो भातामध्ये स्पेशली. बरोबर आहे. सिलिकॉनलाही चांगला रिस्पॉन्स असल्यामुळे स्पेशली भात आणि ऊसामध्ये सिलिकॉनचा वापर वाढतोय अलीकडे. बरोबर. एक महत्वाचं आहे सिलिकॉन म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि बेनिफिशियल जरी असलं तरी काही पिकामध्ये त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे. बरोबर आहे. ते एक महत्वाचं आहे. आता अलीकडं सिलिकॉनचे चांगले प्रयोग व्हायला लागले. नाही अगदी आता आम्ही न्यूट्रिशन म्हणून तर आपण वापरतोच आहे, पण आता मेकॅनिकल कंट्रोल म्हणून कीटकनाशक म्हणून पण सिलिकॉन डायऑक्साईड ही नावाची पावडर वापरली जाते. जी आपण कीटकनाशक म्हणून फवारतोय आणि जी 100% आपण ती खाऊन दाखवू शकतो एवढी नॅचरल आहे. तर ते न्यूट्रिशन म्हणूनही काम करतंय, पानांना खरबरीत करण्यासाठी मदत करते आणि आपल्याला ते कीटकनाशक कीटकांच्या अंगावर जर जी पावडर पडली तर त्याची पानांवरती लेअरच तयार होते, पांढरं असं पावडर लावल्यासारखं दिसतं. त्याच्यानंतर कुठलीही कीड त्या पानांवरती आली तर त्या पानांवरून ती कीड नष्ट होते. असं ते सिलिकॉन काम करते. तर अतिशय चांगला मुद्दा काढला तुम्ही सिलिकॉनचा. सिलिका जे आहे ना ते आपण भाताच्या पेंड्या किंवा जे पळींज वापरतोय तर त्या पळंजाच्या राखेमध्ये पण सिलिकाचंच प्रमाण आहे. आणि त्यामुळे त्या गार्ड सेल्स आहेत प्लांटच्या, त्या गार्ड सेलचं सिलिसिफिकेशन होतं आणि त्यामुळे तू जे म्हणला ते कंट्रोल होतं. कीड आणि रोग जे खरबडीतपणा वाढतो तर ते सिलिकामुळे वाढतो. आणि जो पळंजाची राख सुरुवातीला टाकल्यामुळे पहिले 40 दिवस तर भाताचं रोप हे रोगाच्या पासून एकदम फ्री राहतं. अगदी बरोबर. अगदी म्हणजे त्याचे रिझल्ट आम्ही मागच्या वर्षी स्टेम बोरर जो आहे त्याच्यासाठी घेतलेले आहेत. बीपीएच आपला हॉपर जो आहे त्यालाही बऱ्यापैकी फरक पडतोय. सुरुवातीला काडा करपा नंतर खोडकिडा आणि स्टेम बोरर, इव्हन ते जे लिप रोलर आहे म्हणजे किडे गुंडाळणारी आळी, त्याचं पण प्रमाण कमी दिसतंय. बरोबर. जाधव साहेब आणि आपल्याला काही चर्चा करायची, मावळामध्ये तुमचंही मोठं काम चालू आहे. सर आता आमचं काय चाललंय, गेले 3-4 वर्ष आम्ही राज्यस्तरीय पीक स्पर्धेमध्ये सगळेजण भाग घेतोय. आमचा जवळजवळ आम्ही जिल्ह्याला पहिला येतोय प्रत्येक वर्षी, विभागात येतोय. पण प्रॉब्लेम काय होतोय की कोल्हापूर बरोबर कंपॅरिझन करताना आमच्या इथे इंद्रायणी व्हरायटी जास्त घेतली जाते. सगळे कॉम्पिटेटिव्ह तिकडे घेतात ते बायर कंपनीचे 6444 किंवा अजून पायोनियर कंपनीच्या घेतल्या जातात. आपल्याकडनं म्हणजे कुठलं सजेस्ट करता येईल की हायब्रिड मध्ये की जे जास्त उत्पादन देईल, ऍटलिस्ट ट्रायल म्हणून जरी 20-20 गुंठ्याचा ह्या वर्षी प्रोजेक्ट केला तर एक काय म्हणतोय की नवीन दिशा देण्यात बी उपयोगी पडेल आणि एक उत्पादकता वाढलं का शेतकऱ्यांना हुरूप उत्पादन होतं, नक्की येतो पुढे. सर दिसायला इंद्रायणी सारखी असलेली बरी जाईल. ओके. आता जे हायब्रिड्स आहेत ते प्रायव्हेट हायब्रिड्स तर आपण काय हे करू शकत नाही, जाहिरात करू शकत नाही. 2 हायब्रिड्स आहे म्हणजे सह्याद्रीचे 1 ते 5 हायब्रिड्स आहेत ना की जे कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहेत. तर त्यातलं 2 नंबरचं जे हायब्रिड आहे ते चांगलं आहे. नंतर 5 नंबरचं पण हायब्रिड चांगलं आहे. परंतु यातलं 1 आणि 2 नंबरचं जे हायब्रिड आहे ते पश्चिम महाराष्ट्रात वापरलं जातं. तर आपण ते हायब्रिड एक वापरायला सांगू शकतो. आणि त्याचं बी जे आहे ते 10 किलो हेक्टरी लागतं, म्हणजे एका चुडाला एकच बी रोप लावावं लागतं, एवढे त्याचे फुटवे वाढतात. ओके. आणि दुसरं एक असं असतं की हायब्रिडचं जे बी आहे ते पुढच्या वर्षी डबल वापरता येणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना ते ठेवता येणार नाही. हा मुद्दा महत्वाचा आहे. नाही याच्यामध्ये डॉक्टर, आम्ही मागच्या वर्षी आपले जे कृषी अधिकारी आहेत जाधव साहेब मावळचे आणि प्रवीण गाडे इथं शेतकरी पण आहेत, आमचे मित्रही आहेत चांगले. तर आम्ही छत्तीसगडवरून मागच्या 1-2 वर्षापूर्वी ब्लॅक राईस आणि ब्राऊन राईस छत्तीसगडहून आणला होता. तर त्याचाही प्रयत्न इथं झाला होता. तर जाधव साहेब त्याच्यावरती आपल्या काही शेतकऱ्यांना जर कन्वर्ट करता आलं तर त्या राईसचं उत्पन्न भले कमी निघत असेल पण त्याची मागणी आज डाएटसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचं जो कॉस्ट आहे अगदी 100 रुपये किलो प्रमाणे ते पॅडी विकला जातोय, तो भात विकला जातोय. तर ते प्रवीण गाडे आणि संताजी जाधव साहेबच आपल्याला त्याच्यावरती मार्गदर्शन करतील. सर ब्लॅक आणि रेड राईस ग्रोईंग करता येतंय आम्ही, म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्या भागामध्ये येतोय का चांगला तो? एकदम येतो व्यवस्थित. आम्ही ज्या व्हरायटीज आणल्या होत्या त्या मोस्टली 110-120 दिवसाच्या व्हरायटी आणल्या होत्या आणि हाईट त्याची साधारणतः 3 फूट जाईल अशा आणल्या होत्या. चाकवजी म्हणतात ही ब्लॅक राईस मध्ये आसाम मध्ये जी केली जाते ती 4.5 फुटापर्यंत वाढते. ती आपल्या एरियाला सुटेबल का नाहीये, आडवं पडायचं प्रमाण वाढेल.
वारेमार. त्यामुळं ती होणार नाही, पण सिमिलर त्याच्यातलीच ग्रेन सेम फक्त हाईटला थोडी कमी आणि शॉर्ट ड्युरेशन. ओके. चाकोजी येते इंद्रायणी सारखी 140-145 दिवस घेते. ही 120 दिवसाची व्हरायटी आहे. हाईटलाही 3 फुटापर्यंत आहे. यील्डही चांगलं आहे. पण करता या येण्यात- भाताचा फायदा काय आपल्याला प्रवीण, की डाएट साठी वापरला जातो, ह्याच्यामधले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते हेल्थ बेनिफिट्स खूप जास्त आहेत. आणि दुसरा सर. पर्याय काय होईल की इंद्रायणी किंवा ह्याची जी कॉम्पिटिशन आज आहे तर त्याचा रेट आणि ह्या भाताचा रेट ह्याच्यामध्ये बरीच तफावत आहे. तर तो एक आता सर- पर्याय ठरू शकतो आपल्या शेतकऱ्यांसाठी. आता 3 वर्ष झालं मी करतोय ब्लॅक आणि रेड, पण प्रॉब्लेम एक येतो की लोकांना चवीला उतरत नाहीये हा राईस. ओके. त्यामुळे आम्ही इथल्या रिसर्च स्टेशनला क्रॉसिंग साठी दिलाय. बर. आपल्या इथे आपल्या ऍग्रीचेच कदम सर म्हणून आहेत, त्यांनी क्रॉसिंगला टाकलाय. बर. मोस्टली नेक्स्ट इयर किंवा त्याच्या नेक्स्ट इयरला म्हणजे ह्या 1 ते 2 वर्षामध्ये इंद्रायणी बरोबर क्रॉस घेऊन ग्रेट. टेस्ट आणि ह्यालाही उतरेल लोकांच्या, म्हणजे न्यूट्रिशन विथ टेस्ट असं चाललंय त्यांचं. नाही, हे खूप चांगलं होईल जर ही वाण आली आपली आणि त्याला जर वासही आला, टेस्टही आली आणि न्यूट्रिशन त्याचे जे आहेत सगळे फॅक्ट त्या जरी राहिले त्याच्यामध्ये, तर तो खूप चांगला चालेल. हे वरदान ठरू शकतं आपल्याला. काय होतं कस्टमरला दिल्यानंतर बोला. टेस्ट साठी उतरत नाहीये. म्हणजे लोक काय करतात की डाएट म्हणून ठीक आहे, गोळी खाल्ली जाते, पण गोळी एक खाल्ली जाते, पूर्ण ताट भरून नाही, मग त्यावेळेस बरोबर. अवघड जातं सर. ओके. हा जो मग प्रकार आहे ना अमोल, हम्म. हा जो प्रकार आहे तो बायो फोर्टिफाईड राईस म्हणून जो प्रकार आहे ना, ओके. की ज्याच्यात झिंक किंवा जे फेरस म्हणजे आयर्न कंटेंट वाढवलं जातं, की जेणेकरून आपल्याकडे अॅनेमिक पेशंट जास्त असतात, लेडीज मध्ये अॅनेमिकचं प्रमाण जास्त असतं. बर. तर अशा बायो फोर्टिफाईड राईस म्हणून सध्या म्हणजे त्याचं प्रमाण वाढत आहे, की जेणेकरून आपल्या इथले अॅनेमिकपणा कमी करावा, आयर्नचं ह्याचं प्रमाण कमी व्हावं. तर अशी एक बोटा म्हणून पण आहे बरं का, कोकण कृषी विद्यापीठात चालू आहे त्याचं संशोधन. बर. बोटा म्हणून आहे. तर ते पण असंच म्हणजे ज्याचं आपण ब्लॅक राईस म्हणतो ना, तर ब्लॅक राईस टाईप आहे. तर ते फ्युचरमध्ये तेच वाढणार आहे. आता इंद्रायणीमध्ये कसं आहे की ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे त्याचा. बरोबर. म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स ज्यावेळेस जास्त असतो त्यावेळेस ते डायबिटीस पेशंटला शुगर वाढते त्याने लवकर. शुगर वाढते. आणि ऍज कम्पेअर टू आपण दुसरं जर बघितली कोलम किंवा हे, तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी आहे. म्हणजे ते खाल्ला नाही खाल्ला एकसारखाच वाटतो. बरोबर. म्हणून जे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले भात तयार करण्यासाठी ह्या जाती वापरल्या जातात आता. बरोबर आहे. सर एक न्यूट्रिशनल अनालिसिस केलं होतं आम्ही रिसर्च स्टेशन थ्रू. आपला जो रायभोग आहे आंबेगाव भागात येणार. आंबेगाव पट्ट्यामध्ये, आंबेगाव. त्याचं आणि याचं ब्लॅक राईसचं, तर न्यूट्रिशन जर कम्पेअर केलं तर ब्लॅक राईसच्या एवढेच न्यूट्रिशन, झिंक आणि आयर्नचं प्रमाण ह्याच्यामध्ये आहे, रायभोगमध्ये. ओके. हा, तर रादर दॅन जर न्यूट्रिशन चवीला बी एकदम केलं रायभोगचं, तांबडा रायबोग म्हणतात त्याला, अतिशय चवीला अतिशय चांगला असतो. बरोबर आहे. ओके. ओके. बरोबर सर. तर तो आपल्याकडं म्हणजे काय, त्याला आपण त्यावरती जास्त वर्क करावं लागणार नाही की बाबा व्हरायटी डेव्हलप करणं, लोकांना देणं, हे करणं. फक्त याचं मार्केटिंग चॅनल डेव्हलप केला तर दोन्ही होईल. रायभोग चिकटही होतो, खायलाही खूप पट आहे. इंद्रायणी सारखं. नाही, याच्यामध्ये मी एक सांगू शकतो प्रवीण, तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे की आपण कल्टिवेशन करू शकतो, पण मार्केटिंग मध्ये थोडंसं कमतरता आहेत. तर त्याच्यासाठी आज मागच्या साधारण 3 ते 4 महिन्यापूर्वी आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी लॉन्च केलेली आहे पूर्ण भारतामध्ये. तर ते आपले जे शेतकरी आहेत, ॲव्हेंचरचे शेतकरी आहेत, धन्वंतरीचे शेतकरी आहेत, तर नॅशनल लेवलची एक मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी जी पूर्ण भारतामध्ये ॲट अ टाइम लॉन्च केली गेलेली आहे. त्याच्यामुळं अगदी काश्मीरचे ड्रायफ्रुट्स आणि केरळचे मसाले आम्ही इन्स्टंट मागच्या 3 महिन्यापासून चालू केलेले आहेत. छत्तीसगडचा ब्लॅक राईस घेतलेला आहे, ब्राऊन राईस घेतलेला आहे. भारतामध्ये राईसच्या हजारो व्हरायटीज आहेत. तसं जर आपल्याला ही जर व्हरायटी तुम्ही जसं बोलला आता, तर ही तांबडी व्हरायटी जर आपल्या इथं उतरली चांगली आणि ती जर वरदान होत असेल आपल्या शेतकऱ्यांसाठी, आपल्या वातावरणामधून जर चांगलं उत्पन्न निघालं, तर त्याच्या विक्री व्यवस्थापनासाठी 100% आपण या कंपनी बरोबर पण चर्चा करू शकतो की आपल्याला त्याचं विक्री व्यवस्थापन वाढवता येईल. कारण आज हजारो फ्रँचायझीज आहेत भारतामध्ये आणि त्यांच्या मार्फत आज आपण ही शेतकऱ्यांना जे फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून माल तयार होतोय तो पुढे विकत घेऊन आपण परत भारतामधल्या लोकांनाच तो रेसिड्यू फ्री म्हणून विकला जातोय. तर हेच एक पुढं भारताचं सर्वात मोठं मार्केटिंग करण्याची जी ताकद आहे
ती शेतकऱ्यांच्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत यांनी जर प्रॉपरली चॅनल पकडून जर काम केलं तर अतिशय मोठं काम या शेतकऱ्यांबरोबर आपण सगळे मिळून करू शकतो. या मीटिंगचा उद्देश आहे की आज बरेच एक लक्षात घ्या, आपल्याकडं विद्यापीठाचे डॉक्टर बालगुडे सर आहेत, डॉक्टर काळे सर आहेत, कृषी अधिकारी जाधव साहेब आहेत, कृषी अधिकारी रवींद्र पारधी साहेब आहेत, विद्यापीठाचे आपले दुसरे सायंटिस्ट राठोड साहेब आहेत, गाडे सर आहेत आणि इथं सर्व डीलर बांधव आहेत. तर ही आपली जी चर्चा चालली तर याच्यामध्ये कंपनीचा उद्देश एकच आहे की आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत ह्या ज्या कुठल्याही पिकावरच्या ज्या नॉलेजच्या गोष्टी आहेत त्या पोहोचल्या पाहिजेत. काही शेतीमधल्या हिंट्स आहेत, ट्रिक्स आहेत त्या पोहोचल्या पाहिजेत, जेणेकरून उत्पन्न वाढही करायची आहे. आपल्या जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बनची मात्रा खालावत चाललेली आहे ती टिकवता आली पाहिजे. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये परत दिला पाहिजे. नाही तर आज भारतामधली शेती अशी आहे की पिकं जी आहेत ती मातीपासून आपण सगळी काढून घेतोय आणि परत त्या मातीला आपण काहीच देत नाहीये. आज ज्वलंत इश्यू जर भारतातला कोणता असेल तर आपण जी भाताची पराली म्हणजे भाताची जी तुसा आहेत ती आज पंजाब, हरियाणा, युपी मध्ये पूर्ण जाळून टाकली जातात. ऊसामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. ऊस काढून टाकलं की पाचट जाळून टाकायचं. आज हवेमधला पोल्युशनचं जे कार्बन जे आहे ते एवढं पोल्युशन आपण वाढवतोय. दुसरं, या उष्णतेमुळे जमिनीच्या आतमध्ये वरच्या 8 ते 12 इंचामध्ये जे जीवाणूंचं आणि चांगल्या बुरशींचं वास्तव्य असतं ते सगळं कमी होत चाललेलं आहे. तर या बऱ्याच गोष्टींवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक कार्बन आपण जर वाढवला तरच शेतीतून चांगलं उत्पन्न वाढवू शकतो. या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला घेऊन जाता याव्या हा आपल्या कंपनीचा उद्देश आहे. कारण आज डॉक्टर लोक आणि जे कृषी अधिकारी इथं आहेत त्यांना माहिती आहे की ते आज सर्वात जास्त काम करताय. कारण ऑर्गॅनिक कार्बनची पातळी ही अगदी 0.5, 0.6 पर्यंत खाली उतरलेली आहे. ती आपल्याला 1 पर्यंत न्यायची असेल तर जमिनीमध्ये आपल्याला जे सगळ्या पालोपाचोळं आहे, झाडांचं सगळं वेस्ट आहे, पिकांचं जे वेस्ट आहे ते परत ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये गेला पाहिजे. त्याला कुजवण्यासाठी सगळे जीवाणू जमिनीमध्ये गेले पाहिजेत, फंगस गेले पाहिजेत. वारंवार बीज प्रक्रियेला तुम्ही सर्व प्रकारचे ॲझोटोबॅक्टर असतील किंवा ट्रायकोडर्मा सारख्या बुरशी असतील यांचा वापर केला पाहिजे. आणि आपल्याला जमिनीचा ह्युमस आणि कार्बन ह्या गोष्टींवरती जर काम करता आलं तर आपण कुठं ह्या केमिकल फर्टिलायझरचा वापर कमी करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे पिकाचं ते कमी करू शकतो. कारण आज आपण मागच्या महिन्यापासून पाहतोय, आज सकाळीच जाधव साहेबांनी पोस्ट टाकली होती आमच्या ग्रुपवरती की खतांचे जे किमती वाढलेले आहेत, भरमसाठ किमती वाढलेल्या आहेत मित्रांनो. आज 1100 रुपयाचा DAP अगदी 1800 रुपयापर्यंत झालेला आहे आणि काही कंपन्यांचं म्हणणं आहे की तो अजून वाढेल याच्यामध्ये. तर मग या वाढलेल्या किमती आज जे शेतकरी 2 पोती टाकत होते त्याला आज 1च पोत्यावरती यावं लागणार आहे, कारण किंमत ऑलमोस्ट त्याची 75% वाढलेली. तर या सगळ्या गोष्टींमधून थोडंसं शेतकऱ्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करायची असेल तर रासायनिक खतांचा वापर थोडासा कमी करायचा आहे आपल्याला आणि ऑर्गॅनिक मॅटरचा वापर वाढवायचा आहे. आता हे रासायनिक खत आणि ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये NPK या तिन्ही गोष्टी देणार आहेत. बाकीचे जे आपले सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ते मिळणार आहे आणि मायक्रोन्यूट्रिएंट मिळणार आहेत. पण यांना उपलब्ध करण्यासाठी जमिनीमध्ये आपल्याला सगळे नायट्रोजन फिक्स करणारे जीवाणू द्यावे लागतील, ज्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, आझोस्पिरिलम आहे, रायझोबियम आहे. त्यानंतर आपल्याला फॉस्फरस विरघळवणारे जीवाणू द्यावे लागतील. जमीन आपली फॉस्फरस जर जमिनीमध्ये टाकला तर ते मातीबरोबर बॉन्डिंग होते आणि माती फिक्स होतीये, माती कडक होतीये. तर वरून आपण परत DAP टाकतो. त्याच्याऐवजी आपल्याला मातीमधला स्फुरद विरघळवणारे जीवाणू टाकावे लागणार आहेत. त्यानंतर जमिनीमध्ये डॉक्टर आपल्याकडे पोटॅश भरपूर आहे ऑलरेडी. महाराष्ट्रामध्ये पालाशची मात्रा भरपूर आहे, फक्त तो इमोबिलाइज आहे, अचल अवस्थेमध्ये आहे. तर त्याला आपल्याला मोबिलाइज करण्यासाठी त्याच्यामध्ये पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया टाकावे लागणार आहेत. हे बॅक्टेरिया जमिनीमध्ये काम करताय आणि तेच जमिनीमध्ये असलेल्या न्यूट्रिएंट्सचा अपटेक करून देत आहे. तर ही गोष्ट आज आम्ही भारतामध्ये पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आपला कृषी विभाग आहे, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, विद्यापीठ आहेत, हेच काम करताय की जास्तीत जास्त आपल्या जमिनीमध्ये जसं आपण दुधाचं दही करताना विरजण टाकतो तसं ह्या जमिनीमध्ये आपल्याला वारंवार विरजण म्हणून हे बॅक्टेरिया टाकावे लागणार आहेत, जेणेकरून आपला अपटेक वाढेल. त्याचबरोबर आज एक सर्वात मोठी आणि सर्वात चांगली जर बुरशी असेल तर ती आहे मायकोरायझा नावाची बुरशी, जी अतिशय जास्त आपण केमिकलची बुरशीनाशक वापरतोय त्याच्यामुळे ही मुळांवरती जगणारी जी बुरशी आहे ती कमी होत चाललेली आहे.
नैसर्गिकरित्या ही बुरशी प्रत्येक झाडाच्या 70% पृथ्वीवरच्या झाडाच्या पिकांच्या या मुळांवरती ही बुरशी वाढत असते. तर ही मायकोरायझा नावाची जी बुरशी आहे मित्रांनो, ती जर आपण वाढवली तर पांढऱ्या मुळींची वाढ करायचं कामच ही बुरशी करत असते, कारण ती मुळांवरती आणि मुळांच्या आतमध्येच वाढत असते. म्हणून ही बुरशी जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे. ही बुरशी जमिनीत गेली तर आपल्याला सेकंडरी न्यूट्रिएंट्स आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, स्पेशली मायक्रोन्यूट्रिएंट्सचा अपटेक वाढतो, फॉस्फरसचा अपटेक वाढतो. त्या जमिनीमध्ये मुळांची संख्या वाढली की पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तर ह्या गोष्टी आपल्याला वारंवार शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. अगदी वरती सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी बोलतोय की जमिनीमध्ये बॅक्टेरिया आणि फंगस गेले, जमिनीची आपली क्वालिटी सुधारणार आहे, फर्टिलिटी वाढणार आहे. पण जमिनीच्या वरती ज्यावेळेस कोणतंही पीक येतंय मित्रांनो, की आपण पीक आलेल्या पहिल्या दिवसापासूनच त्याच्यावरती केमिकलचा भरमसाठ वापर करायला चालू करतो. तर तिथं कुठंतरी आपल्याला थोडंसं आम्ही कॉलेजपासून शिकलेलो आहोत की वेगवेगळे अगोदर आपल्याला बायोलॉजिकल फॉर्मॅट वापरायचे आहेत, मग मेकॅनिकल वापरायचे आहेत, त्याच्यानंतर हर्बल वापरायचे आहेत आणि मग कंट्रोल नाही झालं तर आपल्याला शेवट केमिकल वरती यायचं आहे. पण आज काय झालेलं आहे की आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की आळी कंट्रोल होतच नाहीये, कशानेच कंट्रोल होत नाही, मग शेवट आपण त्याच्यामध्ये कामगंध सापळे लावण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपण उलटी शेती करतोय. आपल्याला हे जे ट्रॅप असतात, स्टिकी ट्रॅप आहेत, चिकट सापळे, कामगंध सापळे, हे पीक लावल्या सुरुवातीलाच आपल्या रानामध्ये लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निमवर्गीय औषध आपल्या प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला वापरणं गरजेचं आहे. ह्या आणि काही फंगसचे प्रोडक्ट आहेत, काही बॅक्टेरियाचे प्रोडक्ट आहेत. फवारणीसाठी जरी आपण हे वापरले तर भरपूर रस शोषणाऱ्या किडी आणि आळीवर्गीय ज्या किडी आहेत यांना आपण व्हीबीएम गटामधले जे फंगस आहेत त्यांचा वापर करू शकतो. तर असं सगळं नॉलेज एकमेकांशी शेअर आपल्याला करून या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं हे जे आज कृषी विभागाचं विद्यापीठांचं काम आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुठंतरी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केलाय. आणि आज जे डॉक्टर आपले बालगुडे सर आहेत, डॉक्टर संग्राम काळे सर आहेत, कृषी अधिकारी शांताजी जाधव सर आलेले आहेत, कृषी अधिकारी रवींद्र पारधी साहेब आहेत, विद्यापीठाचेच आमचे मित्र राठोड साहेब इथं आलेले आहेत आणि आपले सगळे डीलर बांधव, शेतकरी बांधव, तुम्ही सर्वांनी या मीटिंगसाठी जो सहभाग दिलात, जे मार्गदर्शन आपण मिळवलं, जे डॉक्टर लोकांनी आपल्याला दिलं, त्याबद्दल परत एकदा कंपनीच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो मित्रांनो. धन्यवाद. याच पद्धतीनं आपण प्रत्येक आठवड्याला नवीन पिकांवरती आपले वेगवेगळे डॉक्टर लोकांना घेऊन येणार आहोत. जमिनीचं आरोग्य सुधारवण्यासाठी काही डॉक्टर लोकांना आणणार आहोत. अगदी मधमाशांचं संवर्धन का करायचं याच्यासाठी आपण मागच्या वर्षी पण मीटिंग घेतली होती. त्याच्यावरती स्पेशल कोकणातले डॉक्टर सहाने म्हणून आपल्याकडे होते, तर त्यांची मीटिंग आपण परत लावणार आहोत. कारण पृथ्वीवरती आपण नुसतीच खतं टाकून आणि औषधं टाकून उत्पन्न नाही वाढवू शकत मित्रांनो. तर त्याचं पॉलिनेशन, परागीकरण नाही झालं तर आपलं उत्पन्नच वाढणार नाही. तर आपण त्या मधमाशीवरती पण मिटिंगा घेणार आहोत. मित्र किडींसाठी आपण काही मिटिंगा घेणार आहोत. नंतर वेगवेगळ्या पिकांच्या पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंटसाठी काही मिटिंग घेणार आहोत. तर अशा मिटिंगांना वारंवार तुमचा सर्वांचा प्रतिसाद लाभावा यासाठी मी परत एकदा सर्वांना विनंती करतो आणि ही मिटिंग संपली असं जाहीर करतो. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद लांबतुरे साहेब. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद.